काल आपण 10वा स्कंद पाहिला, त्यातले 2च मुद्दे राहिलेले आहेत. त्यातला पहिला आहे भस्मासुराचा नाश. या ठिकाणी राजा परीक्षितीने शुकदेवाला एक प्रश्न विचारला की भगवान शंकर हे विरक्त आहेत, वैराग्यवान आहेत, त्यांचं काही वैभव दिसत नाही, पण त्यांचे भक्त मात्र श्रीमंत आहेत. आणि भगवान विष्णू हे लक्ष्मीपती आहेत, ते श्रीमंत आहेत, पण त्यांचे भक्त मात्र कसे दिसतात? गरीब दिसतात. असं का? तर त्याचं उत्तर शुकाचार्य देतात. भगवान शंकरांचं एक नाव आहे आशुतोष. आशुतोष म्हणजे लवकर ताबडतोब संतुष्ट होणारे, थोड्याशा भक्तीनं सुद्धा लगेच प्रसन्न होणारे. आणि आपण जे भक्त जे काही मागतील ते लगेच ते देतात. आणि असा त्यांच्या स्वभावामुळं ते कधीकधी आपल्याला स्वतःला सुद्धा संकटात पाडून घेतात. या संदर्भातली ही कथा आहे. आणि विष्णू जे आहेत, हे विष्णू भगवान मात्र भक्ताची मोठी परीक्षा घेतात, लवकर काही वर देत नाहीत आणि भक्ताचं जे काय असेल वैभव ते हरण करतात आणि त्याला विरक्त बनवण्याचं काम करतात. आता ही जी कथा आहे भस्मासुराची, त्याचं मूळ नाव आहे वृकासूर. या वृकासुराने एक तप केलं आणि या तपाने भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर तो भस्मासूर म्हणाला की मागणी मागितली, काहीतरी वर द्या. मग भगवान शंकराने सांगितलं काय पाहिजे वर. तेव्हा भस्मासूर म्हणाला, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल असा वर मला द्या. भगवान शंकर म्हणाल्या तथास्तु, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आणि हा वर मिळाल्यानंतर लगेच भस्मासुराची बुद्धी पालटली. तो म्हणाला, तुम्ही दिलेला वर खरा होतोय की नाही हे जर मला बघायचं असेल तर मी आता तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो. आता भगवान शंकर अडचणीत आले आणि भगवान शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी भस्मासूर त्यांच्या मागं लागले. तेव्हा शंकर धावत धावत म्हणजे पळायला लागले तिथनं की आता जर ह्यानं आपल्या डोक्यावर हात ठेवला तर आपण दिलेला वर काही वाया जाणार नाही. त्यामुळे ते पळू लागले आणि ते पळत पळत विष्णू लोकात आले. आता भस्मासूर त्यांच्या मागं लागला होताच. शंकराने भगवान विष्णूंना आपली काय अडचण झाली ती सांगितली. ही सांगितल्यानंतर भगवान विष्णूने ब्राह्मण बटूचं रूप घेतलं आणि वृकासुराच्या समोर त्या भस्मासुराच्या समोर गेले. भस्मासुराचंच दुसरं नाव आहे वृकासूर. भस्मासुराला सामोरे गेले आणि कुठं चाललास म्हणून विचारलं. तेव्हा आपली घडलेली सगळी घटना की भगवान आपण तप केलं, भगवान शंकराने आपल्याला वर दिला आणि तो वर असा होता की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो तात्काळ काय होईल? भस्म होईल. हे सगळं यथासांग सांगितलं. नंतर बटू वेशधारी भगवान हसायला लागले. आता त्यांचं हसणं हीच माया आहे. भगवंताने त्याला मोहित केलं आणि म्हणाले की तू काय कर, आपल्याच डोक्यावर हात ठेवून बघ. आणि मग त्यानं आपल्याच डोक्यावर हात ठेवला आणि तो वर सार्थ ठरला. म्हणजे त्याला फळ मिळाल्याने त्याचा काय झालं? त्याचं भस्मासूर हे नाव सार्थ झालं, म्हणजे त्याचंच भस्म झालं. आता ही एक बाजू आहे. मत्स्य पुराणानुसार याचा एक दुसरा अर्थ सांगितला जातो. भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेऊन ते नृत्य करायला लागले. आणि मोहिनी नृत्य करत असताना हा भस्मासूर सुद्धा मोहित झाला आणि मोहिनीबरोबर नृत्य करायला लागला. आणि हे मोहिनी भगवान नृत्य करत असताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हातवारे केले आणि मध्येच एकदा त्या मोहिनी भगवानाने आपल्याच डोक्यावर हात ठेवला आणि नृत्य करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे बघून ह्या भस्मासुरानं सुद्धा काय केलं? आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि तोवर सिद्ध झाला. असं त्यामुळं त्यांना भस्मासूर हे नाव पडलं. भस्मासुराचा शेवट झाला. त्यानंतर ह्या 10व्या स्कंदातला एक शेवटचा भाग येतो. भृगु ऋषींच्याकडून 3 देवांची परीक्षा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देव आहेत. एक उत्पत्ती करणारे, एक पालनपोषण करणारे आणि तिसरे लय करणारे. मग यांच्यात श्रेष्ठ कोण याबद्दल ऋषीमुनींचा विचार सुरू झाला आणि सगळ्या ऋषींनी भृगु ऋषींना याचं उत्तर देण्याची विनंती केली. तेव्हा भृगु ऋषी ह्यातलं श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन उभा राहिले. अगदी शांतपणे उभा राहिले, काही बोलले नाहीत. आणि हे माझ्याकडे आलेत आणि काही बोलत नाहीत याचा ब्रह्मदेवांना राग आला. भृगु ऋषी म्हणाले ब्रह्मदेव नापास. ब्रह्मदेव काय झाले? त्यांना राग आला, त्यामुळे ते नापास किंवा अनुत्तीर्ण झाले. नंतर भृगु ऋषी शंकरांच्याकडे गेले. शंकराने त्यांना बघितलं आणि आपला बंधू आला म्हणून ते त्यांना मिठी मारायला धावले भृगु ऋषींच्याकडं. तेवढ्यात भृगु ऋषी म्हणाले मला स्पर्श करू नका, मला स्पर्श करू नका. या त्यांच्या भृगु ऋषींच्या म्हणण्याचा शंकरांना राग आला आणि रागानं ते त्यांना त्रिशूळ मारायला धावले.
पण सतीने त्यांना शांत केलं. हे भृगु ऋषी म्हणाले शंकरसुद्धा अनुत्तीर्ण किंवा नापास. त्यानंतर भृगु ऋषी भगवान विष्णूंच्याकडे आले. तिथं लक्ष्मी होती. त्यांनी लक्ष्मीच्या समोरच भगवान विष्णूंच्या छाताडावर लाथ मारली. भगवान विष्णूने त्यांचे पाय पकडले आणि भगवान विष्णू म्हणाले, माझं हे हृदय फार कठोर आहे, तुमच्या पायाला काही इजा तर झाली नाही का? म्हणून त्यांनी त्यांचे पाय बघण्यासाठी हातात धरले. आता भृगु ऋषी म्हणाले, हे मात्र काय झाले? उत्तीर्ण झाले. आणि त्यामुळं श्रीवत्सलांशन असं भगवंताच्या छातीवर त्यांनी जी भृगु ऋषीने लाथ मारली त्याचं चिन्ह आपल्याला बघायला मिळतं. भृगु ऋषींचं हे आचरण पाहून लक्ष्मीला राग आला. तेव्हापासून लक्ष्मी ब्राह्मणांच्याकडे जात नाही असं म्हणतात ना. काय वाक्य म्हटलं कळलं? भृगु ऋषी हे ब्राह्मण आहेत, त्यांनी त्या भगवंतांना लाथ मारली म्हणून तेव्हापासून लक्ष्मीला राग आला आणि त्यावेळेपासून लक्ष्मी ब्राह्मणांच्याकडे जात नाही असं म्हणतात. कारण भृगु ऋषीने जे केलं त्याचं फळ अजूनही ब्राह्मणांना भोगावं लागतं. जो भगवंताच्या या लीलांचं कीर्तन आणि चिंतन करतो तो पराभक्तीला प्राप्त होतो. यानंतर हा 10वा स्कंद संपला. कालचे 2 मुद्दे राहिले होते. 11व्या स्कंदाला सुरुवात होते. हा 11वा स्कंद अतिशय महत्त्वाचा आहे. 11दश स्कंद हा मुक्ती हे लक्षण घेऊन येतो. आपण 3ऱ्या स्कंदापासून भागवताची जी 10 लक्षणं सांगितली ती बघितली आणि या 11व्या स्कंदाचं लक्षण आहे मुक्ती. आता 10व्या स्कंदात भगवान श्रीकृष्णांचं अवतार चरित्र आलं आणि हा जो 11दश स्कंद आहे मुक्तीचा, त्याच्यावर संत एकनाथांनी टीका लिहिली. त्याला आपण एकनाथी भागवत म्हणून ओळखतो. आता या स्कंदामध्ये मुक्तीचं लक्षण वर्णन केलं. तत्पूर्वी ह्याच्यात मुख्य मुद्दा सांगितला आहे तो असा की भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. अवतार कार्य पूर्ण झालं. आता अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर कार्य संपल्यानंतर जास्त काळ थांबायचं नाही. म्हणून भगवंतानी आपलं काम झाल्यावर इथून जायचं आता ठरवलं. पण जाण्यापूर्वी आपल्याला काही कामं करायची आहेत. त्यातलं पहिलं काम होतं की असुरांना मारून टाकलं. पण असुरांना मारून टाकलं असलं तरी आपले जे आप्तस्वकीय यादव वंशातले आप्तस्वकीय राहिलेत ते मी गेल्यानंतर फार उन्मत्त होतील आणि ते प्रजेला त्रास करतील. म्हणून आपल्या कुळाचा सुद्धा त्यांनी काय नाश करायचा ठरवला आणि त्या उद्देशानं या स्कंदाची सुरुवात होते. आता ह्याचं नाव सांगितलंय मुक्ती. हे जे मुक्तीचं साधन सांगितलंय त्याच्यात खरं तर आपल्याला मोक्ष नावाची गोष्ट काही नवीन मिळवायची नाही. आपण मुक्त आहोत. पण मुक्त आहोत हे आपल्याला कळत नाही कारण आपण काल्पनिक बंधन आपल्यावर स्वतःवर घालून घेतलंय. ती आपण एक गाढवाची गोष्ट पाहिली, 100 गाढवांचा कळप असणारी. त्या गाढवांना रात्रभर असं वाटलं की आपल्याला कोणीतरी बांधून ठेवलंय. त्यामुळे एकानेही पाय हलवून बघितला नाही. त्यामुळे सगळ्या गाढवांनी ठरवून टाकलं होतं की आपल्याला बांधलंय. त्यातल्या कुणीतरी प्रयत्न करून बघितला असतं तर त्यांना कळलं असतं की आम्हाला बांधलेलं नाही आणि रोजची ओझी ओढण्याच्या तावडीतनं त्यांची सुटका झाली असते. पण गाढव असते त्याला काही तशी सद्बुद्धी झाली नाही. आता ते गाढव आहे, आपण कोण आहोत? माणूस आहोत. आणि त्यामुळं भगवंताचं चिंतन करणं, भजन करणं, भागवत ऐकणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं असं ते आपल्याला ज्याचं विस्मृती झालेलं आहे किंवा आपलं जे काल्पनिक बंधन आहे हे काल्पनिक बंधन काढून टाकण्यासाठी फक्त आपल्याला या काही गोष्टी करायच्या आहेत. मी परवा एकदा म्हटलं होतं, एक शिल्पकार होता आणि हा शिल्पकार ओबडधोबड दगडातून अतिशय सुंदर मूर्ती तयार करायचा. मग त्याची फार प्रसिद्धी झाली. प्रसिद्धी झाल्यानंतर त्याला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुला ओबडधोबड दगड दिला जातो, त्याच्यातनं तू एवढी सुंदर मूर्ती कशी काय निर्माण करतोस? तेव्हा तो म्हणाला, या ओबडधोबड दगडामध्ये सुंदर मूर्ती अगोदरच असते. फक्त त्या सुंदर मूर्तीच्या आड येणारे जे दगडाचे भाग आहेत ते तेवढे मी माझ्या छिन्नी हातोड्यानं काय करतो? काढून टाकतो. तसं आपण मुक्तच आहोत. आपण परमात्मा स्वरूप आहोत, आत्मरूप आहोतच. पण आपल्याकडं त्या अंतकरणातल्या वेगवेगळ्या दोषांच्यामुळं ते आपलं आत्मस्वरूप काय झालंय? झाकळलं गेलंय. त्याच्यावर अज्ञानाचं आवरण पडलंय. आपण केलेल्या प्रयत्नाने म्हणजे हे श्रवण करणं, कीर्तन करणं, भगवंताची भक्ती करणं या सहाय्यानं सद्गुरूंच्या कृपेनं हे अज्ञानाचं आवरण काय होतं? दूर होतं आणि आपल्याला त्या आपल्याच मूळ स्वरूपाचा लाभ होतो. आता नवीन काही मिळवायचं नाही आहे. नवीन इथं काही मिळवायचं नाही. फक्त आपलीच आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. आणखी एक दृष्टांत सांगतो. असंच तुमच्या गावासारखं एक गाव होतं आणि शेजारच्या डोंगरात गावातलीच एक 10 माणसं काही लाकडं आणायला गेली आणि लांब डोंगरात गेल्यानंतर अशी संध्याकाळची वेळ म्हणजे दुपारी 3-4च्या सुमाराला ते गेले. काही लाकडं तोडण्याचं काम केलं
आणि 4-5ला परत येत असताना मोठा जोराचा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर त्या ओढ्यांना त्या शेतवडीतून असलेल्या ओढ्यांना पूर आला. एका ओढ्याला मोठा पूर आल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आता आपण पलीकडे कसं जायचं. त्यावेळी त्यांनी हे युक्ती केली की आपण सगळ्यांनी एकमेकाचे हात धरून काय करूया, या ओढ्याला आलेल्या पुरातून पलीकडे जाऊया. असं ठरवून ते पलीकडं आले. आल्यानंतर त्यातल्या एकानं ही माणसं मोजून बघितली आणि मोजताना ती 9 झाली. 9 झाल्याबरोबर आपल्यातला एक जण वाहून गेला म्हणून ते सगळेजण रडायला लागले. आता असाच पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबलेल्या एका वयोवृद्ध आजोबांनी ह्या रडणाऱ्यांच्याकडे बघितलं आणि ते त्यांच्याजवळ आले ओढ्याच्या पलीकडच्या काठावर आणि त्यांनी विचारलं, तुम्ही का रडता? तर ते म्हणाले, आम्ही पलीकडं कामासाठी गेलो होतो. ह्या ओढ्यातून महापुरात ओढ्याला आलेल्या पुरातून आम्ही पलीकडे आलो सगळे एकमेकाला हाताला धरून, पण आम्ही इकडं पलीकडे 9 जणच आलो आहे, आमच्यातला एक गेला म्हणून आम्ही काय करायला लागलो, रडायला लागलो. मग त्यानं सगळ्यांना ओळीनं उभा केलं. त्या वयोवृद्ध गृहस्थांनी बघितलं की हे सगळेजण आहेत. मग त्यांनी ओळीनं उभा केलं आणि उभा करून प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 असं करत शेवटचा जो होता त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं, तू 10वा आहेस, तू 10वा आहेस. असं सांगितल्याबरोबर त्यांचं सगळ्यांचं रडणं थांबलं. मग ज्याला 10 मोजलं होतं तिकडून सुरू केलं आणि 1 2 3 ज्याला 1 मोजलं होतं त्याच्या डोक्यावर हात ठेवून काय सांगितलं, तू 10वा आहेस. असं सगळ्यांना मोजत मोजत प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की तू कोण आहेस, 10वा आहेस. आता इथं प्रश्न एवढा आहे, हा 10वा कुठून नवीन निर्माण केला का असलेल्या 10व्याची फक्त ओळख करून दिली? असलेल्या 10व्याची फक्त ओळख करून दिली. तसं आम्हाला मोक्ष म्हणजे नवीन काही मिळवून आणून द्यायचा आहे अशातला भाग नाही. फक्त आम्ही मुक्त आहोत, आपणच आत्मरूप आहोत, आपणच ब्रह्मस्वरूप आहोत याची फक्त काय करून द्यायचे, ओळख करून द्यायची आहे. आणि हे ओळख करून देण्याचं काम आपल्याला सद्गुरू करतात. म्हणजे नवीन काय मिळवायचं नाही, आपण आहोतच ते, फक्त आपलीच आपल्याला नव्यानं काय करायचे, ओळख करायची. आणखी एक छान दृष्टांत. एक तरुण मुलगा होता. म्हणजे गावातून शेतीकडे बाहेर जाणाऱ्या रोडवर त्याचं शेत होतं. शेतात गेला आणि एका उंचच मोठ्या आंब्याच्या झाडाखाली झोपला. माझ्यासारखा एक जण रस्त्यानं चालला होता. ह्या तरुण मुलाला झाडाखाली झोपलेलं बघून त्याला वाटलं की हे तरुण मुलाचं हे काही झाडाखाली झोपण्याचं वय नाही. मग माझ्यासारखा तो गृहस्थ रस्त्यानं चाललेला वाटसरू त्याच्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला, तरुण आहेस, धडधाकट आहेस, झाडाखाली झोपलास कशाला, काहीतरी कामधंदा कर, काहीतरी करायला पाहिजे. मग त्याने विचारलं, मी काय करावं असं तुमचं मत आहे? तेव्हा तो म्हणाला, आता आंब्याचा सीझन सुरू आहे, आंबे विक्रीचा किंवा आंबे हे करण्याचा काहीतरी काय कर उद्योग, आंबे विकण्याचा काहीतरी उद्योग कर, 4 पैसे मिळतील. कसा काय झोपलास? तो म्हणाला, माझ्याजवळ काही पैसे नाहीत, आता कुठनं हे करू? ते म्हणाले, हे बघ, मी तुला आंबे घेण्यासाठी पैसे देतो, पण तू काय कर, एखादा उद्योगधंदा कर. मग तो म्हणाला, तुमच्याकडून पैसे घेऊन मी उद्योगधंदा सुरू केला तर त्यानं काय होईल? समज मी तुला 2000 रुपये दिले, 2000चे आंबे घेतलेस आणि तू विकलेस तर त्याचे 4000 मिळतील. बरं, त्यानं काय होईल? 4000चे आंबे घेतलेस, ते विकलेस तर 8000 मिळतील. बरं, आणखी काय होईल? 8000चे आंबे घेतलेस आणि ते विकलेस तर 20-25 हजार मिळतील. बरं, आणखी काय होईल? 20-25 हजारचे घेतलेस तर पुन्हा 50 हजार मिळतील, लाख मिळतील. लाखाचे घेतलेस, स्वतःचा आंब्याचा ब्रँड निर्माण केलास, नंतर बागाच्या बागा विकत घेतल्यास आणि स्वतःच्या नावानं तो विकू लागलास तर तू काय होशील? लक्षाधीश होतील, कोट्याधीश होईल. मग त्यानं पुढचा शेवटचा प्रश्न विचारला, मग काय होईल? मग तू निवांत सुखात राहशील. मग तो म्हणाला, आत्ता काय मी गडबडीत बसलो, निवांतच झोपलोय ना, कशाला आडवा आला? आता मी आंब्याच्या झाडाखाली निवांतच झोपलोय, तुम्हीच सगळी मला दगदग करायला कशाला काय सांगता? सांगण्याचं तात्पर्य तुम्ही काम करू नये असं नाही, पण मोक्षाच्या दृष्टीनं, आत्मज्ञानाच्या दृष्टीनं काही फार हे करण्याची गरज नाही. धडपड धावपळ, संसार चालण्यासाठी या उद्योगधंदे व्यवसाय यांची निश्चित आवश्यकता आहे. काम करू नका हे सांगायचं नाही याच्यातून. फक्त आपल्याला, मी आता निवांत झोपलोय, पण मी निवांतपणा, शांतपणा, स्वातंत्र्य उपभोगत असताना पुन्हा तुम्ही मला पारतंत्र्यात टाकून पुन्हा स्वातंत्र्याचा आनंद कशाला देऊ इच्छिता? मुद्दा कळला तुम्हाला? आता हा जो 11वा स्कंद आहे, एकादश स्कंद, याच्यात एकूण 31 अध्याय आहेत. त्यातल्या पहिल्या 5 अध्यायांमध्ये पहिले अविद्या निवृत्ती, म्हणजे मी आता म्हटलं अज्ञान, हे अज्ञान दूर करण्यासाठीचं चिंतन मांडलंय. त्याच्या पुढच्या 24 अध्यायांमध्ये यदू आणि अवधूत यांच्या संवादातून 24 गुरूंचा विचार मांडलाय आणि शेवटचे 2 अध्याय हे उद्धवाला श्रीकृष्णाने केलेला उपदेश आहे. खूप सुंदर असं
भागवत चिंतन सुरू आहे, त्याच्यामध्ये रसभंग व्हावाशी इच्छाने ऐकतच बसावंसं वाटतंय. पण जे माझ्या हातामध्ये वाद्य आहे ते भगवंताचंच आहे. भगवंताचं. आणि या भागवत कथेमध्ये भगवंताचे त्या वाद्याचं वादन म्हणजेच या भागवतातलाच एक अविभाज्य घटक आहे. तर तुम्हा सर्वांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाही आहे, तर या नादब्रह्माच्या निर्मितीने तुमच्या सर्वांचं आत्मरंजन व्हावं. कारण की आहत नादापासून अनाहत नादाचा जो प्रवास आहे तो या भगवंताच्या वास्तूतून अनुभवायला मिळतो. मी एक त्याचा छोटा साधक आहे आणि एक 2 भजन वाजवतो, पुन्हा आपण सरांचं भागवत श्रवण करूया. एक राग यमनची थोडीशी 1-2 मिनिटं आलाप आहे. त्याच्या राग यमनमध्ये काही अभंग कंपोज केलेले आहेत की प्रथम तुला वंदितो, तुझं मागं तुम्ही आता आणि टाळ बोलायची पडेल. हे 3 अभंग एकाच वेळी एक पाठोपाठ एक अभंग मला आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतो.
शुकदेव म्हणाले, भगवंत विचार करू लागले, सगळे असुर तर नष्ट झाले, पण आपले यदुवंशीय शिल्लक आहेत आणि ते बलवान आहेत, आणि मी निजधामाला गेल्यानंतर ते निरंकुश होतील, त्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण राहणार नाही आणि ते आसुरी स्वभावाला प्राप्त होतील, तेव्हा मीच त्या सगळ्यांना काय करतो, समाप्त करतो. इथं भगवान श्रीकृष्णांची लीला एक आध्यात्मिक आहे. म्हणजे श्रीकृष्ण अवतारच विलक्षण आहे. भगवान श्रीकृष्ण गोपींवर प्रेम करतात, तसं ते त्यांना सोडूनही जातात. ते भोगात पूर्ण आहेत, तसे विरागातही पूर्ण आहेत. ते योगातही पूर्ण होते आणि लीला संपवताना आपल्याच यदुवंशातल्या सर्वांना समाप्त करायला, नष्ट करायला सुद्धा ते तयार आहेत. आता या यदुवंशांचा नाश कशानं करायचा असा त्यांनी विचार केला आणि त्यांना संकल्प केला ब्राह्मणांच्या शापाने. आता भगवंतांनी प्रथम द्वारकेत राहणाऱ्या ब्राह्मणांना, ऋषींना आणि आपल्या यदुवंशातल्या लोकांना जवळच असलेल्या पिंडारक क्षेत्रात जाऊन राहण्याची प्रेरणा दिली. आणि तिथं गेल्यानंतर एक दिवस यदुवंशीय मुलं खेळता खेळता तिथं पिंडारक क्षेत्रात राहणाऱ्या ऋषींच्या जवळ गेली. त्या मुलांच्या मनात हे जे ऋषी आहेत त्या ऋषींची कुचेष्टा करावी असा विचार आला आणि सांब नावाच्या एका तरुण मुलाला त्यांनी गर्भवती स्त्रीचं सोंग घ्यायला सांगितलं. त्या गर्भवती स्त्रीसारखी त्याची वेशभूषा केली आणि त्या ऋषींच्या जवळ गेले. आणि त्यातल्या काही मुलांनी वेशभूषा कुणाला केलेली आहे, एका मुलग्यालाच केलेली आहे. सांब नावाच्या तरुण मुलाला ही वेशभूषा केली गर्भवती स्त्रीची आणि त्याला घेऊन ऋषींच्या जवळ गेले आणि त्या ऋषींना प्रश्न विचारला, ही गर्भवती आहे, हिला मुलगा होईल की मुलगी, ते तुम्ही काय करा सांगा. आता ऋषींच्या हे लक्षात आलं की ही मुलं आपली कुचेष्टा करतायत आणि त्यांना त्यांचा प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी तो शाप उद्गारला की याला ना पुत्र होईल ना कन्या होईल, ही मुसळ प्रसवे. काय शाप दिला, मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, ही मुसळ प्रसवेल आणि हे मुसळच तुमच्या कुळाचा नाश करील. भगवान श्रीकृष्णांच्या संकल्पाप्रमाणे हा शाप मिळाला. मुलं घाबरली, पोटावरचं वस्त्र सोडलं तर खरंच लोखंडाचं एक मुसळ, हा लोखंडाचा कणका त्याच्यातून निघाला. त्यानंतर आपल्याला माहीत आहे, काल भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर उग्रसेनांना राज्यावर बसवलं होतं. मग त्या उग्रसेनांच्याकडे ही सगळी मुलं गेली आणि त्यांनी काय करायचं हे विचारलं. म्हणजे उग्रसेन हे मथुरेचे राजे आहेत. महाराजांना त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे यदुवंशीय मुलांनी त्या लोखंडी मुसळाचं चूर्ण केलं, म्हणजे बारीक चुरा केला. त्यात एक तुकडा राहिला होता, त्याला जी कडी होती ती कडी तशीच राहिली. आता हे जे चूर्ण केलं ते सगळं चूर्ण आणि तो उरलेला एक कडीचा तुकडा, त्याचं चूर्ण झालं नव्हतं, तो सगळा समुद्रात टाकला. समुद्रात टाकल्यानंतर भगवंताच्याच मायाशक्तीमुळं ते चूर्ण किनाऱ्यावर आलं आणि गवताच्या रूपात उगवलं. जे मुसळाचं चूर्ण केलेलं होतं ते गवताच्या रूपात उगवलं आणि एक जो तुकडा राहिला होता ज्याचं चूर्ण झालं नव्हतं, जी कडी होती, तो तुकडा एका माशानं गिळला आणि हा मासा एका कोळ्याच्या जाळ्यात सापडला. तो कोळ्याच्या जाळ्यात सापडलेला माशाचा तुकडा त्यानं म्हणजे ज्याला मासा ज्यानं घेतला त्यानं तो एका लोहाराला दिला. एक पारधी म्हणजे शिकार करणारा त्या लोहाराकडे आला, त्याचा बाण मोडला होता. तो बाणाचं टोक दुरुस्त करण्यासाठी त्यानं तो तुकडा घेतला आणि त्या पारध्याच्या बाणाचं टोक दुरुस्त केलं. आता ही अर्धीच कथा इथं आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला जातात तेव्हा हाच बाण तिकडं मारला जातो. हे पुढं कथा नंतर येणार आहे. आता त्याच्यामधला भाग दुसऱ्या आख्यानमध्ये येतं. 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेवांची कथा आली होती आणि त्या ऋषभदेवांना 100 पुत्र होते. त्या 100 पुत्रांना त्यांनी उपदेश केला होता. त्या 100 पुत्रांपैकी 9 योगी आणि ज्ञानी झाले. हे योगी आणि ज्ञानी झालेले 9 पुत्र मिथिला नगरीचा राजा निमी याच्या राजवाड्यात आले आणि राजवाड्यात आल्यानंतर ते 9 योगी किंवा ज्ञानी आणि हा मिथिला नगरीचा निमी राजा यांच्यामध्ये काय झाला, संवाद झाला. त्या संवादात काही प्रश्न उत्तरं झाली. हा भाग पुढे येतो. मिथिला नगरीचा राजा निमी एकदा फार मोठा यज्ञ करीत होता. त्यावेळी त्याच्या सभेत या 9 योग्यांनी पदार्पण केलं. ते 9 योगी हे तेजस्वी सिद्ध पुरुष होते. ते स्वतःहून अचानक निमीच्या यज्ञप्रसंगी तिथं आले. राजा निमीनं त्यांचं स्वागत केलं. राजा निमी म्हणाला, मनुष्य जन्म दुर्लभ आहेच, पण आज माझ्या भाग्यानं आपण इथे आलात आणि एखाद्या साधू पुरुषाची, संत पुरुषाची भेट झाल्यानंतर आपल्या व्यर्थ चर्चा नकोत,
तर सत्संगामध्ये राहून आपण काही त्यांना जीवनविषयक, जीवनाचं कल्याण करणारे, जीवनाला धन्यता मिळवून देणारे काही प्रश्न विचारावेत. म्हणून त्या 9 योग्यांना निमिराजानं काय केले, प्रश्न विचारले. निमिराजाला हे माहीत होतं, फार थोड्या काळाचा जरी सत्संग आपल्याला प्राप्त झाला तरी त्या सत्संगानं आपलं काय होतं, कल्याण होतं. चांगल्या संगतीत राहिल्याचा परिणाम म्हणून आपल्यातला चांगुलपणा, आपल्यातले सद्गुण वाढीला लागतात आणि आपलं कल्याण होतं. म्हणून किंवा आपल्या ज्या प्रपंचात आहोत आपण, त्या प्रपंचातल्या दुःखापासून आपली सुटका होते. म्हणून निमिराजानं या 9 योग्यांना काही प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, ज्यामुळं कल्याण होतं असा भागवत धर्म काय आहे? या 9 योग्यांपैकी कवी नावाच्या योग्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं, अच्युत परमात्म्याच्या चरण कमलांची सेवा करणं हाच सर्वश्रेष्ठ भागवत धर्म आहे. भगवंताच्या चरण कमलाची सेवा करणं हाच उत्तम भागवत धर्म आहे. भागवत धर्मातलं आणखी एक वैशिष्ट्य की आपला सर्व भार भगवंतावर टाकायचा. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारीण मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. सगळे आधार सोडायचे आणि एका भगवंताचा आधार घ्यायचा. म्हणजे आपला सर्व भार, आपला आश्रयदाता भगवंत आहे हे समजून भगवंताचाच आधार घ्यायचा आणि इतर सर्व आश्रय काय करायचे, सोडून द्यायचे. आपलं बोलणं, उठणं, फिरणं, ऐकणं, हसणं, रडणं हे सर्वच्या सर्व भगवंतांना समर्पण करणं हा भागवत धर्माचा उद्देश आहे किंवा हाच भागवत धर्म आहे. यानंतर दुसरा प्रश्न विचारला, भगवंताच्या भक्ताची लक्षणं कोणती? हरी नावाच्या योग्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी भक्ताचे 3 प्रकार सांगितले. त्यातला पहिला आहे उत्तम भक्त, दुसरा आहे मध्यम भक्त आणि तिसरा आहे कनिष्ठ भक्त. त्याच्या व्याख्या मी सांगतो. आपण कुठल्या प्रकारचे भक्त आहोत त्याचा निर्णय आपला आपण करायचा. त्यातला पहिला आहे उत्तम भक्त, जो सर्व भूतांच्या मध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व भूतांना पाहतो तो उत्तम भक्त आहे. काहीही झालं तरी जो भगवंताचं स्मरण सोडत नाही त्याला कोणता भक्त म्हणायचं, उत्तम भक्त म्हणायचं. दुसरा आहे मध्यम भक्त. ह्या मध्यम भक्ताचं ईश्वरावर प्रेम असतं, ईश्वराच्या भक्तांशी त्याची मैत्री असते, अज्ञानी लोकांच्याबद्दल त्याच्या मनात दया असते आणि ईश्वराचा द्वेष करणारे, नास्तिक, तिरस्कार करणारे जे असतात त्यांचे तो उपेक्षा करतो किंवा त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो. हा मध्यम भक्त आहे. आणि तिसरा एक कनिष्ठ भक्त. हा केवळ मूर्तीपूजा करतो, नैवेद्य दाखवतो, आरती करतो. कुणी भगवत भक्त आला तर मात्र त्याला पळवून लावतो, त्याच्यावर काय तो फारसं प्रेम करीत नाही. हा कुठला भक्त आहे? कनिष्ठ भक्त, 3 नंबरचा. कुठलं ते आता आपण निर्णय आपणच घ्या. हां, कुठला मी काही सांगत नाही. तुम्ही 1 नंबरचे आहात किंवा 2 नंबरचे आहात, 3 नंबरचे आहात. आणि सांगायला काय आता घाबरायचं कारण नाही, कारण उद्यापासून मला इकडे यायचंच नाही आहे. तिसरा प्रश्न विचारला, माया काय आहे आणि मायेचं स्वरूप काय आहे? त्यातल्या 9 पैकी तिसरे योगेश्वर अंतरिक्ष यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. माया म्हणजे काय? माया शब्दाचा अर्थ आहे या मा सा माया, म्हणजे जी नाही ती. आता जी नाही ते हे काय बोलणं आहे का? नाही तर म्हणा किंवा आहे तरी म्हणा, पण माया या शब्दाचीच व्याख्या अशी आहे, जी नाही ती. आता आपल्या सगळ्यांच्यावर मायेचा प्रभाव आहे असं शास्त्र सांगतं. मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, आपल्याला इथं बसलेल्या सगळ्यांना मन आहे काय? बोला की उत्तर आहे. दाखवा बघू. दाखवता येत नाही. आता याचा अर्थ काय झाला? मन नाही म्हणावं तर छळतं आणि आहे म्हणावं तर दाखवता येत नाही. म्हणजे आहे म्हटलं तर दाखवता येत नाही आणि नाही म्हटलं तर ते छळल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच लोकांना शरीराच्या त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त आहे. आता नवा शब्द आलाय, टेन्शन आहे. म्हणजे हा टेन्शन म्हणजे काय आहे? मानसिक त्रास आहे. आता हे मन सुद्धा आजारी पडतं. त्यामुळं मनावर उपचार करणारे डॉक्टर आहेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात. आता जे मन दाखवता येत नाही, जे दिसत नाही, ते आजारी कसं काय पडत असेल? ज्या अर्थी ते आजारी पडतं त्या अर्थी ते आहे, पण दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. म्हणून आपल्यावर असलेला आपल्या मनाचा प्रभाव, अंतःकरणाचा प्रभाव हीच काय आहे? माया. आपल्यावर कशाचा प्रभाव आहे? मायेचा. आहे म्हटलं तर दाखवता येत नाही, नाही म्हटलं छळल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? माया. मायेचे एक दुसरं लक्षण आहे, माया कोणत्याही वस्तूला ती वस्तू जशी आहे तशी न दाखवता ती जशी नाही तशी काय करते? दाखवते. आता अगदी सोपं उदाहरण घेऊ. आता आंब्याचा सीझन आहे, बाजारात आंबे आले, आपण त्याचा वरचा रंग बघून ताबडतोब खरेदी करतो आणि घरी आणून चिरल्यावर कळतात की आज सगळ्या जाळ्याच आहेत. आता ह्याला काय म्हणायचं?
वरून जसा दिसतो तसा तो आत नाही. पण वरून आंब्याचा जसा रंग दिसला त्यामुळे आपण काय त्याच्या मोहात पडलो. हा त्याच्या आपल्यावर झालेला कशाचा प्रभाव आहे? मायेचा प्रभाव आहे. म्हणजे जसा आत आहे, बाहेर दिसला चांगला पण आत कसा आहे? दिसायला चांगला पण असायला चांगला नाही. तसा संसार सुद्धा दिसायला चांगला आहे पण असायला चांगला नाही. म्हणून आपल्या सगळ्यांच्यावर कशाचा प्रभाव आहे? मायेचा प्रभाव आहे. ही माया त्रिगुणात्मक आहे, म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ती मायेचा आधार घेऊनच भगवंत सृष्टीची उत्पत्ती करतो, सृष्टीचं पालन करतो आणि सृष्टीचा लय करतो. आता ही जी माया आहे, या मायेचे 2 प्रकार पडतात. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा तो जो चिंतन करायचा आहे तो हा आहे. 2 मायेचे प्रकार पडतात. एक जीवानं रचलेली माया आणि दुसरी ईश्वरानं रचलेली माया. लक्ष आहे सगळ्यांचं? जीव रचित माया आणि ईश्वर रचित माया. ईश्वर रचित माया म्हणजे काय? आपल्यासमोर हे जी सृष्टी निर्माण झालेली दिसते त्यातले काही पदार्थ घेऊया आपण. पृथ्वीवर दगड दिसतात, पाणी दिसतं, माती दिसते. ही कुणाची माया आहे? ईश्वरानं निर्माण केलेली. आता ईश्वरानं निर्माण केलेल्या मायेतले काही पदार्थ जीव घेतो आणि तो जीव आपण काही वेगळे पदार्थ तयार करतो. उदाहरणार्थ माती निर्माण केली ईश्वरानं, पण मातीची गाडगी मडकी कुणी बनवली? कुंभारानं, म्हणजे जीवानं. जेव्हा प्रवचन ऐकाय बसतो तेव्हा कुठल्या सुतार, लोहार, कुंभार म्हणायचं नाही. आपण सगळे कोण आहोत? जीव आहोत. मी बोलणारा जीव आहे, ऐकणारे जीव आहात. मग आता माती निर्माण केली ईश्वरानं, पण गाडगी मडकी बनवली जीवानं. बरोबर. पृथ्वीवर दगड कोणी निर्माण केले? पृथ्वीच्या पोटात आपल्याला दगड सापडतात. हे दगड कोणी निर्माण केले? ईश्वरानं. ते दगड घेऊन घरदार कोणी बांधली? जीवानं. पृथ्वीच्या पोटात अनेक धातू सापडतात. आपला सगळ्यात लाडका धातू सोनं, त्याचे कण पृथ्वीच्या पोटातच सापडतात. म्हणजे पृथ्वीच्या पोटात सोन्याचे कण कोणी निर्माण केले? ईश्वरानं. ते खाणीतून काढून त्याचे दागिने कोणी बनवले? जीवानं. बरोबर. आता कळलं तुम्हाला? पृथ्वीवर 84 लक्ष जीवप्राणी आहेत. हे सगळे जीवप्राणी कोणी निर्माण केले? ईश्वरानं. माणूस हा सुद्धा त्यातलाच एक प्राणी आहे. त्यात स्त्री आणि पुरुष हे दोघं त्याच्यातच त्याचा समावेश होतो. म्हणजे एक पुरुष कुणी निर्माण केला? ईश्वरानं. बरोबर. त्याला दादा, मामा, काका, बाबा असं कोण म्हणालं? आजूबाजूचे घरातले जीव म्हणाले. एक स्त्री कुणी निर्माण केली? ईश्वरानं. तिला आई, ताई, माई, मावशी, आत्या असं कोण म्हणालं? जीव म्हणाले. आता कल्पना करा, एक पुरुष निर्माण केला ईश्वरानं, त्याला 70-80 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि त्यानंतर तो पुरुष जेव्हा जन्माला आला तेव्हा आजूबाजूचे घरातले सगळे लोक त्याच्याशी जे नातेसंबंध होते, बाबा, दादा, काका, मामा असं त्यांना म्हणायला लागले. जेव्हा त्या पुरुषाचा मृत्यू झाला तेव्हा आजूबाजूचे 10-20 जीव टाहो फोडून रडले. दादा गेला, बाबा गेला, काका गेला, मामा गेला, असे सगळे. बरोबर. आता एक स्त्री निर्माण केली ईश्वरानं, तिला आई, ताई, माई, मावशी असं कोण म्हणालं? आजूबाजूचे जीव म्हणाले. तिच्या मृत्यूनंतर तेच 10-20 जीव टाहो फोडून रडले. आई गेली, ताई गेली, माई गेली, मावशी गेली. बरोबर. आता हे जे दुःख झालं, हे दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? हे दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? जीवानं निर्माण केलं. कारण स्त्रीची निर्मिती ईश्वरानं केली, पुरुषाची निर्मिती ईश्वरानं केली, पण आजूबाजूच्या जीवांनी त्याच्याशी ममत्वाचे संबंध निर्माण केले. पुरुषाला दादा, मामा, पुरुषाची निर्मिती ईश्वराची, त्याचं पालन पोषण केलं ईश्वरानं, वेळ झाल्यावर नेण्याचं काम केलं ईश्वरानं, पण आजूबाजूचे सगळे जीव दादा, मामा, काका, बाबा म्हणून त्याच्याशी ममत्वाचे संबंध निर्माण करून चिकटले. त्यामुळं त्याच्या जाण्याचं आम्हाला काय झालं? दुःख झालं. त्यांच्या वियोगाचं दुःख झालं. तेच स्त्रीच्या बाबतीत एक स्त्री निर्माण केली ईश्वरानं, तिला आई, ताई, माई, मावशी असे नातेसंबंध दिले जीवाने. तिचा मृत्यू झाल्यानंतर आजूबाजूचे 10-20 जीव टाहो फोडून रडले. आई गेली, ताई गेली, माई गेली, मावशी गेली. आता हे जे दुःख झालं, हे दुःख देवानं दिलं का जीवानंच निर्माण केलं? काय मला ऐकू आलं नाही? जीवानं निर्माण केलं. जीवाला हे दुःख का झालं? तर ईश्वर निर्मित पुरुष स्त्रीशी आम्ही जे ममत्वाचे नातेसंबंध निर्माण केले त्यामुळे आम्हाला काय झालं? दुःख झालं. हे ईश्वराचं कार्य आहे म्हणून तिकडं बघितलं असतं तर दुःख झालं नसतं. आता जरा आणखी मागे येतो. माती आणि दगड कुणी निर्माण केले? ईश्वरानं. त्या दगड मातीपासून घरदारं कुणी बांधली? ईश्वरानं. त्या घरादाराच्या उभ्या वाटणीसाठी भांडणं कुणी केली? आता कळलं. त्या वाटण्या करताना आपल्या वाटणीला कमी जास्त आलं म्हणून दुःख कुणाला झालं? जीवाला. त्यासाठी कोर्ट कचेरी कुणी केली? जीवानं. पृथ्वीवर कोर्ट कचेरीची स्थापनाच कुणी केली? जीवानं.
मग त्यामध्ये जे दुःख वाट्याला आलं ते देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? जीवानं. आता आपल्या आणखी एक मुद्दा सांगितला. पृथ्वीच्या पोटात सोन्याचे कण सापडतात. कुणी निर्माण केले? ईश्वरानं. ते सोनं, ते कण काढून त्याचे दागिने कुणी बनवले? जीवानं. माझ्या दागिन्यांची चोरी केली म्हणून टाहू फोडून कोण रडलं? जीवानं. बरोबर. आपले दागिने चोरीला गेले म्हणून जीवच रडला. बरोबर आहे. पुन्हा म्हातारी गेल्यानंतर दागिन्यांच्या वाटणीसाठी भांडणं कुणी केली? जीवानं केली. त्यात आपल्या वाटणीला कमी जास्त आलं म्हणून दुःख कुणाला झालं? जीवाला. दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? झालं. काम संपलं. आता आणि काय ऐकायचं? म्हणजे तुमच्या माझ्या जीवनात येणाऱ्या दुःखाला जबाबदार कोण आहे? देव का जीव? जीव. आपणच जबाबदार आहोत. मग ज्ञानबा तुकाराम सुरात सूर मिसळून म्हणतात, आपुला आपण बांधी याला गळा, आपुले आपण करा सोडवणं. ह्या दुःखात आपणच आपल्याला बांधून घेतलंय, सुटका आपणच करायला पाहिजे. एक जीवरचित माया आहे, ईश्वररचित माया. आपल्या जीवनात येणारं सर्वात जास्त दुःख हे जीवरचित मायेमुळे येतं. ईश्वररचित माया जास्त दुःख देत नाही, त्रास देत नाही. चला पुढचा चौथा प्रश्न विचारला, माया तरुण जाण्याचा उपाय कोणता? प्रबुद्ध नावाच्या योगेश्वरानं या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणतात, ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगतो, येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. हे माया नदी कोण तरुण जातं? जे भगवंताची सर्व भावानं भक्ती करतात, जे भगवंताची भक्ती करतात त्यांच्यासाठी या माया नदीत पाणीच शिल्लक राहत नाही. म्हणजे माया तरुण कोण जातो? जो भगवंताची भक्ती करतो तो माया नदी तरुण जातो. भक्ती प्रगट झाली की माया टिकत नाही. म्हणून भगवंताच्या लीला गुण कर्म यांचं श्रवण कर. भगवंतांना अनन्य भावानं शरण जा. म्हणजे काय होशील? तू भगवंताच्या ही जी माया आहे या मायेच्या तावडीतून सुटशील. पुढचा प्रश्न आहे, ज्या भगवंताची भक्ती करायची त्याचं स्वरूप काय आहे? पिप्पलायन नावाच्या योग्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं. भगवंत किंवा परमात्मा हा सतचित आनंद रूप आहे. सतचित आनंद हे परमात्म्याचं निर्गुण स्वरूप आहे. आणि शंख चक्र गदा पद्मधारी हे परमात्म्याचं सगुण रूप आहे. आता विठ्ठल काय आहेत? आपल्या समोर मूर्ती आहे, ही सगुण आहे. पण मूर्तीला रूप आहे. मूर्तीच्या आत एक स्वरूप आहे, ते कसं आहे? निर्गुण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी, ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. आणि आपण आरती म्हणतो, त्याच्यात म्हटले, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? मग पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं का विठ्ठल आले? ब्रह्म आलं का विठ्ठल आले? पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का असं आरतीचं म्हटलंय. बरोबर. आणि कथा काय आम्हाला सांगते? पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. मग विठ्ठल आले हे बरोबर, ब्रह्म आलं हे बरोबर का? विठ्ठल आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत हे बरोबर? दोन्ही एकच आहेत. ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप आहे, विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. तुला सगुण म्हटलं काय आणि निर्गुण म्हटलं काय, त्याच्यात काय फार फरक नाही. तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे, काय फरक असतो? पातळपणा आणि घट्टपणा सोडला तर तूप दोन्हीकडे काय आहे? तूपच आहे. म्हणून सगुणाच्या उपासनेनं ध्यानानं आपलं मन शुद्ध होतं. आणि भगवद्गीतेतला एक छान श्लोक आहे, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, बुद्धीनं माझाच निश्चय कर, म्हणजे तू काय होशील? मला येऊन मिळशील. याच्यात काही शंका बाळगू नको. ही भगवंताची भक्ती सांगितली. आणि ही भक्ती करायची असेल तर भगवंताचं स्वरूप काय आहे हे समजावून घेऊनच भक्ती केली पाहिजे. समर्थ रामदास स्वामींचं एक वचन आहे, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. याचा अर्थ काय? ज्या भगवंताची आपण उपासना करणं भक्ती करतो तो त्या भगवंताचं स्वरूप काय आहे आणि त्याची जी भक्ती करायची आहे त्या भक्तीचं स्वरूप काय आहे, या दोन्ही गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजेत. पुढचा 6वा प्रश्न आहे, ज्याच्यामुळं मन शुद्ध होतं तो कर्मयोग मला सांगा. त्या पुढच्या योग्याने त्याचं उत्तर दिलं. ते म्हणतात की जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, तेची केली या निभ्रांत सापडेची तो. म्हणजे आपण इथं सगळे माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपल्या वाट्याला जे कर्तव्य कर्म आलेलं आहे ते कर्तव्य कर्म निष्काम भावनेनं करणं, हाच काय आहे? कर्मयोग आहे. आपण सगळेजण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करतो, पण त्या पाठीमागे सकाम कर्म असतं. म्हणजे या कर्मातून मला काहीतरी मिळालं पाहिजे अशी आपली मागणी असते. आणि दुसरी गोष्ट, हे मी करतोय, मी नाही केलं तर
माझ्याशिवाय दुसरं कोण करणार, असा कर्तृत्वाचा सुद्धा काय असतो, अहंकार असतो. कर्तृत्वाचा अहंकार असतो आणि फलाची अपेक्षा असते, तेव्हा ते कर्म आपल्याला बंधनात टाकतं. पण हे कर्म जर निष्काम केलं तर निष्काम कर्म केल्याचा परिणाम म्हणून कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच असतं, फक्त मागण्याचा लोचटपणा आपण करू नये. जसं ट्रॅक्टरचं मशीन पुढं गेलं की त्याला जोडलेली ट्रॉली पाठोपाठ येतेच, तसं कर्म करत पुढं गेलो की कर्माला फळ हे मिळतंच, फक्त मागितलं की त्याचं मात्र काय होतं, बंधन पडतं. आणि मी केलं असा कर्तृत्वाचा अहंकार झाला तर मात्र आणखी जास्त बंधन पडतं. म्हणून यातून सुटायचं असेल तर काय करावं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्काम करावं. ज्ञानदेवांची उभी आणखी एक, तैसे आपुलेनी विहिता उपायो असेन विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. तुमच्या वाट्याला आलेलं काम इतकं चांगलं करा, इतकं चांगलं करा की तुमच्या चांगल्या कामाचं ओझं ईश्वरावर पडून राहावं. माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या चांगल्या कामाचं ओझं ईश्वर क्षणभरी आपल्यावर ठेवून घेत नाही, त्या बदल्यात काहीतरी किडूक मिडूक देतो आणि म्हणतो हे लच्छात एकदा माझ्याजवळनं जाऊ दे. म्हणून आपण काय करावं, ईश्वराची भक्ती करतो त्या बदल्यात त्याच्याकडे काहीही मागू नये. आपल्या कर्तव्य कर्माचा, आपल्या निष्काम कर्माचा भार त्याच्यावर राहू द्यावा. ह्यालाच कर्मयोग म्हटले. म्हणून ते त्याचं उत्तर आहे, ज्याच्यामुळं मन शुद्ध होतं तो कर्मयोग मला सांगा. कर्म निष्काम करावं, उपासनासुद्धा निष्काम करावी. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेनं चित्त शांत होतं आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला चैतन्याचं ज्ञान होतं. 7वा प्रश्न आहे, आता मला कृपा करून भगवंताच्या अवतार कथा सांगा. योगेश्वर द्रुमिल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणतात, भगवंताचे इतके अवतार, त्याचे जन्म, कर्म आणि लीला आणि गुण इतके आहेत की ते कधी मोजता येणार नाहीत. म्हणजे आता मी तुला इतक्या वेळेत त्यांचे किती जन्म आणि अवतार कर्म सांगू, ते सतत काय वेगवेगळे अवतार घेत असतात. त्यांच्या लीला, गुण, कर्म यांचं वर्णन करता येण्यासारखं नाही. कलियुगासाठी नरनारायण अवतार ही विशेष अभिव्यक्ती आहे. भगवान नारायणाचं ध्यान करणाऱ्याला काम सतावत नाही, असं एक त्यांनी उत्तर दिलं. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, अभक्ताची गती कशी होते. अभक्त, आता 3 शब्द आहेत, एक अभक्त आहे, दुसरा भक्त आहे आणि तिसरा विभक्त आहे. अभक्त म्हणजे जो भगवंताची भक्ती करत नाही, त्याला म्हणायचं अभक्त. भक्त जो भगवंताशी एकरूपच होऊन गेलाय त्याला काय म्हणायचं, भक्त. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो भक्त असतो तो कधी भगवंतापासून वेगळा नसतो. मग भक्त कुणाला म्हणायचं, जो भगवंताशी एकरूप झालाय त्याला. मग जो भगवंताशी एकरूप झालाय त्याला देवळात यायची काही गरज नाही, बरोबर. जो अभक्त आहे तो देवळात आलेला नाही. मग आता इथं आलेले कोण आहेत, सगळे 3 शब्द सांगितले, अभक्त, विभक्त आणि भक्त. अभक्त देवळात आलेले नाहीत, भक्ताला देवळात यायची गरज नाही. मग आले कोण, विभक्त. मग आता आपण विभक्ताचे कधीतरी कोण व्हायला पाहिजे, भक्त व्हायला पाहिजे. त्यावेळी आपल्याला देवळात यावं लागणार नाही, कारण तुम्ही जिथं घरात असला तरी तिथं जिथं बसलेला आहात तिथं भगवंताशी काय आहात, एकरूपच आहात. मग जे अभक्त आहेत, जे देव धर्म हे काही मानत नाहीत, नास्तिक आहेत, त्यांची काय गती होते, असा हा प्रश्न आहे. योगेश्वर चमस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. अश्रद्धेमुळं भगवंताचा, भक्तांचा, शास्त्राचा, धर्माचा अपमान करणाऱ्याचं अधपतन होतं. चमस म्हणतात, अश्रद्धेमुळं भक्ती करत नाही त्याची दुर्गती होते, पण जे अज्ञानामुळं भक्ती करत नाहीत ते मात्र भगवंताच्या दयेला प्राप्त होतात. ज्यांच्याजवळ अज्ञान आहे आणि आपल्याला ज्ञान झालं पाहिजे यासाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यावर भगवंत काय करतात, दया करतात. पण जे अभक्त आहेत ते मात्र दुर्गतीला जातात. आणि 9व्या प्रश्न आहे यातला, भिन्न भिन्न युगात भगवत प्राप्तीची साधनं कोणती. या प्रश्नाचं उत्तर योगी करभाजन यांनी दिलं. हे 9 योगी आलेत आणि 9 योग्यांना 9 प्रश्न विचारले. करभाजन यांनी याचं उत्तर दिलं, सत्ययुगामध्ये तप आणि ध्यान हे साधन आहे, त्रेतायुगामध्ये यज्ञ हे साधन आहे, द्वापार युगामध्ये पूजा हे साधन आहे आणि कलियुगामध्ये नामसाधना हे साधन आहे. आपण कुठल्या युगात आहोत आत्ता, कलियुगात. म्हणजे आपल्यासाठी सांगितलेलं साधन नाम. सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि एक कलिसंतर्पण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. कलिसंतर्प, आपण जो प्रवचन सुरू व्हायच्या अगोदर मंत्र म्हणतो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा एकच मंत्र असलेलं उपनिषद आहे. त्याचं नाव आहे कलिसंतर्पण उपनिषद. हे एका मंत्राचंच उपनिषद आहे
आणि तो मंत्र कशासाठी सांगितला आहे? या कलियुगातल्या दोषांपासून आपण बाजूला व्हावं, आपली सुटका व्हावी, यासाठी हा मंत्र काय केला जातो? म्हटला जातो. म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीला हा मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे. राजा निमीनं या नवयोग्यांच्या उपदेशानुसार भागवत धर्माचं अनुकरण करीत भगवंताशी एकरूप होऊन गेले आणि हा संवाद या ठिकाणी पूर्ण झाला. संत तुकाराम महाराजांची रचना आहे. जसं आता गुरुजींनी सांगितलं की अनन्य भक्ती, भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाम हेच सर्वतोपरी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की कृष्ण हीच माझी माता आहे, कृष्ण हाच माझा पिता आहे, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा, तुका म्हणे माझं श्रीकृष्ण विसावा. माझं सर्व जे काय आहे या जगामध्ये, सगळे नाते गोती जे काय आहे ते कृष्ण आहे. आणि तो एक अभंग राग वाक्यश्रीमध्ये मांडलेला आहे, कंपोज झालेला आहे. तो वाजवायचा प्रयत्न करतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा.
यानंतर सर्व देवतांनी भगवंतांना स्वधामास परतण्याविषयी विनंती केली. ब्रह्मदेव, महादेव, देवेंद्र, भूतगण हे सगळेजण द्वारकेत आले. त्यांनी भगवंतांना सांगितलं की आपलं आता अवतार कार्य संपलेलं आहे. ज्या कार्यासाठी आपण अवतार घेतला होता ते कार्य पूर्ण झालं आहे आणि जर आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण वैकुंठाला चढावं अशी सगळ्यांनी भगवंतांना विनंती केली. यावेळी श्रीकृष्णांचं वय होतं 125 वर्ष. किती वर्ष होते ते? 125 वर्ष. श्रीकृष्ण म्हणाले की मी त्याचा विचार केला आहे, पण यदुवंशीयांचा अंत पाहूनच, म्हणजे यदुवंशीयांचा अंत करूनच मी काय करेन, इथून निघेन. यानंतर असं ठरल्यानंतर उद्धवानी श्रीकृष्णांना प्रार्थना केली की उद्धव भगवंतांना म्हणतात, आपण निजधामाला जात आहात तर मला तुमच्याबरोबर घेऊन चला. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की माझ्या प्रस्थानानंतर इथं कलियुगाचा प्रवेश होईल. म्हणजे मी निजधामाला गेलो की इथं कलियुग येईल आणि इथं सगळं उलटं पालटं होऊन जाईल. तेव्हा तू सुद्धा इथं राहू नकोस. मी काय तुला माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा तू काय कर, तू तुझं मन माझ्यात लाव आणि माझ्या नामाचा आश्रय घेऊन एखाद्या ज्ञानी पुरुषाप्रमाणे राहा. यानंतर भगवान श्रीकृष्णाने आणखी काही उद्धवांना ज्ञानाचा उपदेश केला. तो उद्धव गीता या नावानं प्रसिद्ध आहे. त्यातला सारांश असा आहे, उद्धवा, तुझं मन, वाणी, बुद्धी, कान, डोळा या सगळ्या इंद्रियांच्याकडून तुला जे जे अनुभवाला येतं ते सगळं नश्वर आहे, नाशिवंत आहे, सगळं मनोमय आहे आणि सगळं मायामय आहे याची सतत आठवण ठेव. म्हणजे आता आपण यातनं काय शिकायचं, आपल्या इंद्रियांना ज्याचा ज्याचा अनुभव येतो ते सगळं काय आहे, नाशिवंत आहे. त्यातलं कोणतीही गोष्ट आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. आणि हे काय तुम्हाला मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. आपण इथलं बरोबर काही नेणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीसुद्धा अडचणच आहे. आपण जे घेऊन जाणार नाही त्यालाच चिकटून बसतो. फक्त त्याच्यापासून आपली सुटका करून घेणं एवढाच अभ्यास आपल्याला काय इथं करायचा आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय की जे नश्वर आहे, मायामय आहे, मनोमय आहे ते आपल्याला सहज सोडता आलं पाहिजे. पुढं म्हणतात, उद्धवा, जेव्हा चंचल अस्थिर मनाचा व्यवहार सुरू होतो तेव्हाच या जगाचा प्रारंभ होतो. मन स्थिर असेल तर आपल्याला जगताचा अनुभव येत नाही. रात्री गाढ आपल्याला झोप लागलेली असते, सगळी इंद्रिय लीन झालेली असतात प्राणामध्ये, मनसुद्धा लीन झालेलं असतं. त्या आपण जेव्हा गाढ झोपलेलो असतो तेव्हा सगळ्या जगाचे व्यवहार चालूच असतात, पण आपल्यासाठी जग नसतं. बरोबर, आपल्यासाठी त्यावेळी जग नसतं. पण पुन्हा जेव्हा आपल्याला सकाळी जाग येते तेव्हा आपल्या अस्तित्वाची, आपल्या असण्याची आपल्याला जाणीव होते. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पहिली कुठली आठवण येत असेल तर मी आहे याची आठवण येते. म्हणजे आहे याचा अर्थ गेलेलो नाही. आणि मग नंतर बाकीचे सगळे जगाचे व्यवहार सुरू होतात. त्यावेळीपासून मग पुन्हा आपल्याला नव्यानं जगाचा अनुभव येतो. बरोबर, याचा अर्थ असा की जेव्हा चंचल आणि अस्थिर मनाचा व्यवहार सुरू होतो तेव्हा जगाचा प्रारंभ होतो. मन स्थिर शांत असेल तर जगताचा अनुभव येत नाही. पुढे म्हणतात, उद्धवा, तू आपल्या मनाला शुद्ध कर आणि आपल्या स्वरूपात स्थिर कर. जेव्हा तू तुझ्या इंद्रियांना आणि मनाला वश करून घेशील, म्हणजे इंद्रिय आणि मन यांच्यावर विजय मिळवशील, तेव्हा तू या समस्त विश्वाला स्वतःमध्ये आणि स्वतःला माझ्यामध्ये पाहशील. म्हणजे तुला परमात्म्याचा अनुभव येईल. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. या आतच असलेल्या आनंदाचा अनुभव तुला येईल. आनंदाचे डोही आनंद तरंग. उद्धवा, तू असत्याचा, अनात्म्याचा त्याग करून आपल्या सत्स्वरूपात स्थित हो. संपूर्ण जगाला ज्ञानदृष्टीने पहा आणि ज्ञानदृष्टीनं पाहतच पृथ्वी तलावर राहा. सर्वसामान्य माणसानं सुद्धा सगुणाची उपासना करावी आणि सगुणाची उपासना करत निर्गुणापर्यंत पोहोचावं. आता आपली चाललेली उपासना कुठली आहे? सगुण उपासनाचा. ही सगुण उपासना करत करत निर्गुणापर्यंत पोहोचायचं. समजा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ब्रह्माची उपासना करा, तर काय करणार? ब्रह्म निर्गुण निराकार आहे, ब्रह्माची उपासना करता येत नाही. शास्त्र सांगतं ब्रह्म अनुपास्य आहे. पण तुम्हाला म्हटलं विठ्ठलाची उपासना करा, रामाची उपासना करा, दत्तात्रयांची उपासना करा असं सांगितलं तर करता येते. पायानं तिकडं चालत जाता येतं. बरोबर, हात जोडून नमस्कार करता येतो, डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहता येतं, मुखानं त्यांचं नाव घेता येतं, आपल्याच मुखानं घेतलेलं नाव कानाने ऐकता येतं. म्हणजे आपल्या शरीराला जी इंद्रिय मिळालेली आहेत त्या कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून आपल्याला भगवंताची सगुण उपासना करता येते. आणि आपण सगळी संसारी माणसं आहोत. संसारी माणसाला सगुणाचाच आधार घ्यावा लागेल.
आज सगुणाचा आधार घेऊनच आपल्याला कुठंपर्यंत पोचायचं आहे, निर्गुणापर्यंत पोचायचं आहे. आता निर्गुणापर्यंत पोचायचं याचा अर्थ सगुण वेगळा आहे आणि निर्गुण वेगळा आहे का? नाही. सगुणाला एक रूप असतं, निर्गुणाला एक स्वरूप असतं. सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं म्हणजे रूपाकडून स्वरूपाकडे जाणं. जिथं जिथं रूप आहे तिथं तिथं ते स्वरूप आहेच. एक दृष्टांत सांगतो या संदर्भातला. एका माणसाच्या डोक्यावरचे केस जात होते आणि केस जात होते म्हणून डॉक्टरांना तो दाखवायला गेला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या डोकीवरचे केसाचे 1-2 तुकडे काढून दे, शिल्लक आहेत ते आपण काय करूया, तपासायला पाठवूया प्रयोगशाळेत. आता जसं आपण दवाखान्यात गेलो की रक्तलघवी तपासायला सांगतात, तसं ते केसाचे तुकडा एक दे, तपासायला पाठवूया. मग तो पाठवायचा होता मुंबईला प्रयोगशाळेत. मग आता केसाचा एवढा तुकडा मुंबईला घेऊन कसं जायचं? 10 किलो साखर दिली तर आपलं गटलं घेऊन आपण जाऊ शकू, केस कसा न्यायचा? मग एक युक्ती केली नेणाऱ्याने. एक मोठा जाडजूड कागदाचा लखोटा घेतला, त्या लखोट्यात तो केसाचा तुकडा टाकला, तो लखोटा डिंक लावून चांगला पॅकबंद केला, त्याला 4 घड्या घातल्या आणि तो पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवला. आता पंढरपूरला जाईपर्यंत आधनंमधनं ते फक्त खिशाला हात लावून बघत होते. खिशाला हात लावला की पाकिट हाताला लागायचं, पाकिट हाताला लागलं की त्यांना कळायचं ज्या अर्थी पाकिट आहे त्या अर्थी कोण आहे. काय नाही कळलं? ज्या अर्थी पाकिट आहे त्या अर्थी कोण आहे? केस आहे. आपल्या वेगवेगळ्या देवळात असलेल्या मूर्ती ह्या पाकिटासारख्या आहेत. ह्या सगळ्या मूर्ती कुणासारख्या आहेत? पाकिटासारख्या आहेत. हे पाकिट बघितलं की ओळखायचं, या पाकिटाला ज्या अर्थी रूप आहे त्या अर्थी त्याच्या आत स्वरूप आहे. असा सगुणाचा आधार घेऊन निर्गुणापर्यंत पोचायचं. आता हे जे सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचं किंवा निर्गुणाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, ह्या सगळ्या ज्ञानात फक्त आपली ताकद उपयोगाची पडत नाही, तर त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे, ते म्हणजे गुरूंची कृपा. सद्गुरूंच्या शिवाय परमार्थातलं यश मिळणार नाही. म्हणजे गुरूंचीच कृपा किंवा भगवंताचीच कृपा झाली पाहिजे. आणि मग भगवंताची उपासना केल्याचा परिणाम काय होतो? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. भगवंताची कृपा झाली की भगवंतच आपल्या जीवनात गुरुरूपानं अवतीर्ण होतो. सगुणाची उपासना केल्याचा परिणाम काय होईल? सगुणाची उपासना केल्याचा परिणाम म्हणून भगवंताची प्रसन्नता लाभेल. भगवंताच्या प्रसन्नतेनं भगवंतच आपल्याकडं गुरुरूपानं अवतीर्ण होतील किंवा आपली आणि सद्गुरूंची भेट घालून देतील. आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर त्यांनी केलेल्या उपदेशानं, त्यांनी केलेल्या बोधानं आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होईल. असा हा क्रम आहे. मग हे ज्ञान गुरूंच्याकडून होतं म्हणून म्हणतात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आथे जैसे. जिथं ज्ञान हे कुणाजवळ आहे? गुरूंच्या जवळच आहे. आणि त्या ज्ञानानंच आपल्या जीवनाला खरं समाधान मिळतं. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच ओवी आहे, म्हणोनी जाणतेनी गुरु भजेजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतुष्टी. मुळाला पाणी घातलं की ते सगळ्या झाडाच्या अंगोपांगांना पोचतं. तसे एकदा जाणत्या माणसानं, शहाण्यानं काय कोणाची उपासना करावी? गुरूंना प्रसन्न करून घ्यावं, गुरूंची उपासना करावी. जशी देवाची भक्ती करतो तशी गुरूंची भक्ती करावी. भगवंताची जशी नवविधा भक्ती केली जाते तशी गुरूंची सुद्धा काय करायची? नवविधा प्रकाराने भक्ती करायची. म्हणजे श्री गुरु प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. कारण भगवंत गुरुरूपानंच आपल्याकडे येतात आणि आपल्याला ज्ञान देतात. म्हणून गुरूंचं आपल्या जीवनातलं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि यासाठी श्री अवधूतांचे 24 गुरूंचा हे चिंतन यापुढे येतं. भगवंत म्हणतात, आमचे पूर्वज राजा यदू यांनी अवधूत दत्तात्रय महाराजांना विचारलं की सर्व काही करण्याची क्षमता असताना आपण काहीही करताना दिसत नाही, पण सतत आनंदात निमग्न असता आपल्याला ही सहज स्थिती, आपल्याला ही आनंदाची अवस्था कशी काय प्राप्त झाली ते मला तुम्ही सांगा. यावर अवधूत दत्तात्रय म्हणतात, माझे अनेक गुरु आहेत ज्यांचा आश्रय माझी स्वतःची बुद्धी आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक घटनेतून काहीतरी शिकलं पाहिजे. मी कोणाकोणाकडून काय काय शिकलो ते मी तुला सांगतो. असं म्हणून 24 गुरूंचं वर्णन येतं. त्यातलं पहिले गुरु आहेत पृथ्वी. ते म्हणतात, मी पृथ्वीकडून काय शिकलो? तर मी पृथ्वीकडून क्षमाशीलता शिकलो, पृथ्वीकडून सहन करायला शिकलो. बऱ्याच वेळा आपलं घरात असतंय बोलणं, ह्यांचं किती सहन करायचं, बरोबर? घरातल्या एका दोघांनाही पटलं की आपण म्हणतो ह्यांचं किती सहन करायचं. पण पृथ्वीजवळ काय आहे? सहनशीलता आहे, क्षमाशीलता आहे. या पृथ्वीवर अनेक इतके लोक राहतात, ते काय नीट वागतात काय सांगा? पृथ्वीवर राहणारे लोक कोण कोण काय काय करतात याचं किळसवानं वर्णन सुद्धा इथं करायची गरज नाही. पण
चांगल्याप्रमाणे चांगल्या वृत्तीनं राहणारे आणि वाईट वृत्तीनं राहणारे सगळ्यांनाच पृथ्वी काय करते, सांभाळून घेते, सगळ्यांचे अपराध सहन करते, आपल्या पोटात घेते, कुठलीही प्रतिक्रिया पृथ्वी देत नाही. हे मी काय केलं, पृथ्वीकडून शिकलो. क्षमा शिकवते, सहन करायला शिकवते, सदैव दुसऱ्यासाठी कार्यरत राहायला ही पृथ्वी शिकवते. म्हणून मी पृथ्वीला पहिला गुरु केलं. त्यानंतर दुसरा गुरु आहे वायू. वायू सर्वत्र विहार करतो, कुठंही आसक्त होत नाही, सतत सेवेत असतो आणि आपण इतकी सेवा केली याचं प्रदर्शन करीत नाही. वायू ज्याला आपण हवा म्हणतो ते. त्यानंतर तिसरे गुरु आहेत आकाश. आकाश हे व्यापक असतं. वादळ आलं, वारं आले, पाऊस आलं तरी आकाशात कुठलाही विकार उत्पन्न होत नाही. वादळ आल्यानंतर धूळ उडते, पण ती धूळ आकाशाला जाऊन चिकटते काय? आकाश त्यामुळं मलिन होतं काय? धुळीमुळं नाही होत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी आकाश निर्विकार राहतं, निर्लेप राहतं. असं आपण आपल्या जीवनात निर्लेप राहण्याचा मी गुण त्यांच्याकडून काय केला, घेतला. त्यानंतर आप म्हणजे पाण्याला गुरु करून घेतलं. पाणी हे जीवन आहे. पाणी वाहतं असतं, पाणी निर्मळ राहतं आणि पाणी जे पाण्याचे ग्रहण करतील, जे पाण्याला ग्रहण करतात त्याला पाणी काय करतं, शीतलता देतं. आता तर उन्हाळ्यात त्याची फारच गरज जाणवते. आपल्याला पुन्हा सतत पाणी लागतं. या पाण्यामुळं काय मिळते, शीतलता मिळते. हा पाण्याकडला शीतलता हा गुण मी घेतला. त्यानंतर मी अग्नीला गुरु केलं. अग्नी तेजस्वी असतो, ऊर्ध्वगामी असतो. म्हणजे अग्नी खाली जात नाही, सतत वर 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 जातो, ऊर्ध्वगामी आहे. आणि हा अग्नी सगळं बरं वाईट जे काही त्याच्यात टाकलं जातं ते सगळं भक्षण करतो आणि आपण जसाच्या तसा राहतो. आणि अग्नी महत्त्वाचं काम कोणतं करत असेल तर आपल्याला शुद्ध आणि पवित्र करतो. जे वाईट असेल ते जाळून टाकून काय करतो, शुद्ध आणि पवित्र करतो. चंद्राला मी गुरु केलं. त्याचं कारण असं की चंद्राला 16 कला आहेत. अमावस्येपासून क्रमाक्रमानं तो वाढत जातो आणि अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंत वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर पुन्हा तो काय होतो, कलेनं कमी होत जातो. म्हणजे चंद्राच्या कला सतत बदलत असतात, कधी वाढत जातात आणि कधी कमी होत जातात. म्हणजे कला वाढताना दिसतात, घटताना दिसतात. आपल्या शरीरात सुद्धा असंच परिवर्तन असतं. 100 वर्षाचं आयुष्य झालं तरी ठराविक वयापर्यंत आपल्या शरीराची वाढ होत जाते, नंतर वाढ थांबते आणि पुन्हा शरीर काय होत जातं, क्षीण होत जातं. म्हणजे चंद्राला जशा कला आहेत तशा आपल्या या शरीराला सुद्धा काय आहेत, कला आहेत. शरीरात जसं शरीरात परिवर्तन घडतं, त्या शरीरात असलेला आत्मा मात्र काय आहे, अपरिवर्तनीय आहे. त्यात कुठलाही बदल होत नाही. शरीर जन्माला येतं, शरीर तरुण होतं, शरीर म्हातारं होतं, शरीर आजारी पडतं. आत्म्याला जन्म नाही, आत्मा तरुण होत नाही, आत्मा म्हातारा होत नाही आणि तो जन्मत नाही, तरुण होत नाही, म्हातारा होत नाही, म्हणून मरत नाही. म्हणून आत्मा अमर आहे असं म्हणतात. मग जन्माला येतं शरीर आणि मरतं शरीर. आत्मा कसा आहे, अजर आणि अमर. अज म्हणजे जन्माला येत नाही, अजर म्हणजे म्हातारा होत नाही, अमर म्हणजे मरत नाही. आणि तो आत्मा मी आहे असं एक ध्रुवपद जोडून घ्यायचं आपल्याला. सूर्य सर्वांचा शक्तिस्त्रोत सूर्य आहे. जगाचा डोळा आहे सूर्य. सगळ्या गोष्टी प्रकाशित करतो आणि गुणदोष पाहत नाही. हा गुण सूर्याकडे आहे. बरोबर. म्हणजे सृष्टीची निर्मिती झाल्यापासून कोट्यावधी माणसांना सूर्याने काय केलं, पाहिलं. या सगळ्यांना पाहणारा कोण आहे, सूर्य आहे. पण तो कुणाचेही गुणदोष पाहत नाही. सगळ्या गोष्टींना प्रकाशित करणं म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान करून देण्याचं काम सूर्य करतो. त्यानंतर मी एका कबुतराला गुरु करून घेतलं. ही कबुतराची जोडी म्हणजे परिवार आहे. आता ह्यातली घटना अशी आहे की एक कबुतरांची जोडी आहे आणि त्यांची 2 पिलं आहेत. एकदा एका पक्षी पकडणाऱ्यानं जाळं लावलं आणि त्याची जी कबुतराची 2 पिली आहेत ती पिलं काय झाली, त्या जाळ्यात सापडली. आपली पिलं त्या जाळ्यात सापडली हे बघून त्या पिलांच्या आईनं पिलांना सोडवण्यासाठी जाळ्यात उडी मारली आणि ती सुद्धा काय झाली, त्याच्यात अडकली. आता आपली पत्नी आणि 2 पिलं त्याच्यात अडकलेत म्हणून कबुतरानं सुद्धा पक्ष्यानं काय केले, त्यांना सोडवण्यासाठी उडी मारली आणि तो सुद्धा त्याच्यात अडकला. आता ही मिळाले होते 2 पक्षी, पण आपल्या पिलांच्यासाठी हे 2 जण तिथं आसक्तीमुळे गेले आणि शिकाऱ्याला किती जण मिळाले, 4 जण मिळाले. कथेतनं आम्हाला काय सांगितलंय, आम्ही सगळे संसारात असेच आहोत. आपली मुलं
माझा मुलगा, माझी पत्नी, अशी आपल्या कुटुंबातली जी एक आसक्ती असते, ती आसक्तीमुळं आपण काय पडतो, बंधनामध्ये अडकतो. हे यातून शिकायला मिळतं. म्हणजे मी आणि माझं म्हणून जे ज्ञानी असतात ते ज्ञानी कुणाशी अतिस्नेह करत नाहीत, कुणात गुंतत नाहीत, सगळ्यांशी संबंध ठेवून असतात, पण कुठेही अडकत नाहीत. तुकोबांचा अभंग, न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. ममत्व किंवा आसक्तीनं ते कुठं चिकटत नाहीत. त्यानंतर मी अजगराकडून एक शिकलो. अजगराला गुरु केलं. यदृच्छा लाभ संतुष्टम. म्हणजे अजगर कसा असतो, आपल्याला खायला काय मिळावं हे शोधायला जात नाही. तो एका जागी बसून असतो, जिथं बसून असतो तिथं आपल्या तोंडासमोर जे येईल तेवढंच घेतो. याला म्हणायचं यदृच्छा लाभ संतुष्टम. जे समोर येईल तेच आपण खाऊन घेतो. आता परमार्थ करत असताना संसारी माणसाने काही सगळं मिळवायचं आहे ते नको म्हटलं तरी काही कोण थांबणार नाही. पण जो साधक आहे त्या साधकानं काय करावं, जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर रोजचं जीवन जगत असताना सहज प्रारब्धानं आपल्याला जे मिळेल, प्रारब्धेची मिळे धन, प्रारब्धेची मिळे मान, प्रारब्धेची मिळे अन्न. धन मान अन्न हे तो प्रारब्ध आधीनं, त्या प्रारब्धानुसार जे जे मिळेल ते स्वीकारत जावं आणि परमात्म्याची उपासना करावी. हे मी शिकलो. त्यानंतर पुढं समुद्राला गुरु करून घेतलं. समुद्र गंभीर असतो, स्वतःमध्ये परिपूर्ण असतो. समुद्र परिपूर्ण आहे म्हणजे काय, इकडच्या नद्यांना आमच्याकडच्या कितीही महापूर आला आणि त्या सगळ्या महापुराचं पाणी जरी समुद्रात गेलं तरी समुद्राला महापूर येत नाही. आणि आपल्याकडं दुष्काळ पडला आणि पाण्याचा थेंबही आमच्या नद्याने तिकडं पोचवला नाही म्हणून समुद्र आटत नाही. या अर्थानं समुद्र काय आहे, स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. नद्या मिळाल्या म्हणून वाढत नाही आणि दुष्काळ पडला म्हणून कमी होत नाही. त्यानंतर मी पतंगाला गुरु केलं. पतंग म्हणजे आपण कागदाचा पतंग करतो तो नव्हे, पतंग म्हणजे किडा, पतंग नावाचा किडा. दिवे गेले घरात आणि तुम्ही जर मेणबत्ती असे लावली तर ते किडे सगळे त्या दिव्यावर येतात. आता हा किडा काय करतो, याला रूपाची आसक्ती म्हणतात. तो जो मेणबत्ती आहे त्या दिव्याच्या प्रकाशानं तो किडा त्याच्याकडे आकर्षित होतो आणि आकर्षित होऊन त्याच्यावर तो त्या ज्योतीवर झेप घेतो आणि त्याचा परिणाम काय होतो, जळून जातो. ही रूपासक्ती आहे. त्यामुळं अग्नीवर झेप घेऊन त्याचा मृत्यू होतो. यातून काय शिकवलं, आपण इंद्रियांना वश होऊ नये, इंद्रियांना वश होऊ नये. आता त्या किड्याची तो किडा रूपाच्या आसक्तीमुळं म्हणजे दिव्याचं रूप बघून आसक्त झाला. आम्ही सुद्धा अनेक रूपांच्यावर आसक्त होतो आणि त्याचा परिणाम बंधनात पडतो. पुढं त्यानंतर मी मधमाशीला गुरु केलं. मधमाशीकडून काय शिकलो, तर मधमाशी ही सारग्रही आहे. म्हणजे अनेक ठिकाणी फिरते आणि वेगवेगळ्या फुलातून मधाचा एक एक कण का असेना गोळा करून आणते. तसं आपण साधकानं काय करावं, जिथून जिथून जे ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल, पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल तिथून तिथून ज्ञानाचे कण वेचून आणले पाहिजेत. गज म्हणजे हत्ती. आता हत्ती हा स्पर्श शक्तीची शिकार होतो. समजा एखाद्या मोठ्या हत्तीला पकडायचं असेल तर हत्तीला पकडणारे लोक त्याला पकडण्यासाठी, तो काय आता कुत्र्या मांजराला पकडतो तसं पकडता येईल का, नाही. मग हत्तीला पकडण्यासाठी एका मोठ्या हत्तीनेचं चित्र तयार केलं जातं, लाकडी. आणि ती लाकडी हत्तीने एखाद्या झाडाला उभा करून ठेवतात आणि जिथं ते चित्र उभा करून ठेवलंय प्रतिकृती त्याच्या समोर खड्डा केला जातो आणि त्या खड्ड्यावर काही वाळलेली लाकडं आणि पालापाचोळा टाकतात. ती लाकडी हत्तीन बघून हत्ती काय करतो, तिच्याकडे धावत येतो आणि धावत आल्यानंतर तिच्याकडे जाण्याच्या प्रयत्नात तो कशात सापडतो, त्या खड्ड्यात पडतो आणि मग हत्तीला बंधनात टाकता येतं, त्याला पकडता येतं. ही हत्तीला पकडण्याची युक्ती आहे. आता हे आम्हाला का सांगितले असेल, कळलं तुम्हाला, सगळं आता पुढून सांगायला नको. चला, हत्ती हा स्पर्श शक्तीची शिकार होतो म्हणजे आपल्या स्त्रीमध्ये आसक्त होतो. असं आसक्त होऊ नये हे आम्हाला काय केलं, याच्यातून शिकवलं. त्यानंतर मधु हा म्हणजे मध गोळा करणारा. मध गोळा करणारा काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी मधाची पोळी काढतो आणि आपल्या संग्रह करतो. आणि जिथं संग्रह केलेला असतो साठा, तो मात्र कुणीतरी चोर काय करतो, लुटून नेतो. आता तो मधु हा मधाचा साठा करतो, आम्ही कशाचा साठा करतो, सोन्याचा आणि पैशाचा. बरोबर सांगितलं. आणि मग तो आपण जो साठा केलेला आहे तो लुटून नेणारे आपल्यापेक्षा विद्वान तयार होत आहेत. त्यानंतर मी हरिणाला गुरु केलं. हरिण हे नादासक्तीनं सापडतं, त्याची शिकार होते. नादासक्ती म्हणजे आवाज. आता ह्याने जे वाजवतात अशा प्रकारचा सुंदर आवाज काढला की हरिण तिकडे एकटक बघत राहतं आणि तोपर्यंत शिकारी काय करतो,
आपला कार्यभार आवरून घेतो. म्हणजे त्याचं त्या आवाजाकडे लक्ष गेलं की त्याला बाकीचं कुठलं भान राहत नाही. म्हणजे आपल्याला कोणीतरी मारायला टपलंय हे त्याच्या लक्षात येत नाही. हरिणाला नादासक्ती असते, संगीतानं ते मोहित होतं. म्हणून आता यातनं आम्हाला शिकवलंय, आपण सुद्धा ग्राम्य गोष्टी म्हणजे गावठी भाषेतले ग्राम्य गाणी, ग्राम्य गप्पा, ग्राम्य चर्चा जे आपल्या कुठं कुठं चौकात उभा राहून करतो ते, त्यातल्या त्यात ते आपल्या दोघं जण भेटले तर दोघांच्या नसतात, जे हजर नसतात त्यांच्या असतात, आणि त्यातल्या त्यात त्या बऱ्या नसतात. अशा चर्चांच्या मध्ये आपण अडकणं म्हणजे ग्राम्य गोष्टी करणं, त्याच्यात आपण अडकून राहिलो की आपल्या जीवनाचा फार भरपूर वेळ काय होतो, वाया जातो. त्यानंतर मीन म्हणजे मासा. माशाला स्वादासक्ती असते. आपण मासे पकडणारे लक्षात आणा, ते गांडूळ लावतात किंवा आणखी काही पदार्थ त्याला लावतात गळाला, आणि गळाला लावून ते काय केलं जातं, मासे पकडण्यासाठी टाकलं जातं. जेव्हा तो मासा ते पदार्थ खायला येतो तेव्हा आपलं घसा काय होतो, त्याचा फाटून जातो. म्हणून जीभसुद्धा आपण जिंकली पाहिजे. ज्यानं जीभ जिंकली त्यानं निम्मा परमार्थ जिंकला. त्यानंतर एक पिंगला नावाची वेश्या पाहिली. ती देहविक्रय करणारी आहे. या देहविक्रय करणाऱ्या स्त्रीकडे पाहून एक शिकलं. ती पिंगलेची कथा आहे. ती कथा अशी आहे की ही परपुरुषांची वाट पाहते, आणि वाट पाहता पाहता एक दिवस तिचं भगवान श्रीकृष्णाच्या चित्राकडे लक्ष जातं, आणि ती म्हणते की ह्या नश्वर देहात म्हणजे ज्यांची शरीरं नाशवंत आहेत अशा अनात्म अनित्य असलेल्या शरीराच्या शरीरधारी पुरुषांची मी वाट पाहते, आणि हा परमात्मा खरा कोण आहे, पुरुष आहे. आणि भगवान श्रीकृष्णाकडे तिचं लक्ष गेल्यानंतर तिच्या अंतःकरणात अचानक वैराग्य निर्माण होतं, आणि तिनं जो आपला हे सुरू केलेला असतो देह विक्रय करण्याचा, तिचा जो व्यवसाय असतो त्या व्यवसायाचा ती काय करते, त्याग करते, आणि मग परमात्म्याला प्राप्त होते. त्या पिंगलीनं परमात्म्याच्या भक्तीनं गायलेलं गीत हे पिंगला गीत म्हणून प्रसिद्ध आहे. तिचं नावच पिंगला, आणि तिनं परमात्म्याप्रती आपल्या अंतःकरणात जी भक्ती निर्माण झाली त्या भक्तीतून जे गीत निर्माण झालं त्याला पिंगला गीत म्हणून भागवतात स्थान मिळालं. नंतर कुरर पक्षी या किंवा आपण टिटवी म्हणू. आता आपल्या आजूबाजूला बरेच पक्षी दिसतात, त्यातला कुठलाही पक्षी समोर घेतला तर आपल्याला त्याचं तत्व लक्षात येईल. हा जो कुरर पक्षी आहे म्हणजे गिधाडाच्या जातीचा पक्षी, हा काय केलं, या पक्ष्यानं एकदा एक माशाचा तुकडा घेतला, एका माशाला पकडलं, आणि माशाला पकडून तो आकाशातनं जायला लागला. तेव्हा शेकडो कावळे त्याच्या पाठीमागे लागले. कशासाठी, तो माशाचा तुकडा आपल्याला मिळावा म्हणून. आता त्याला कळलं, ह्यांच्या तावडीतून त्या पक्षाला कळलं की यांच्या तावडीतून मला सुटायचं असेल तर काय करायला पाहिजे, हा माशाचा तुकडा तेवढा टाकला पाहिजे. तो टाकला की आपण यांच्या तावडीतून सुटू. आम्हाला काय शिकवलं आता ह्यातनं, आपण सुद्धा जे काही धरून ठेवलेलं असतं आपल्या हातात असतं, त्यामुळे सगळे आजूबाजूचा गोतावळा आपल्याबरोबर असतो. तुम्ही जेव्हा खिसा तुमचा रिकामा असतो तेव्हा तुमच्याजवळ कोणी येत नाही. त्यानंतर अर्भक म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या मुलाला मी गुरु केलं. तर अर्भकाकडून मी काय शिकलो, तर अर्भकाचं म्हणजे लहान मुलाचं मन फार निर्मळ असतं. म्हणूनच अनेक आपल्यासारख्या प्रौढ माणसांना सुद्धा एखाद्याचं लहान मूल बघितलं की त्याला लगेच घ्यावंसं वाटतं. असं का वाटतं, तर त्याची मनाची निर्मळता, आणि तेही कुणाकडेही येतं. पण नंतर जसं ते मूल मोठं होत जाईल तसं त्याला आपले आणि परके भेद कळतात. मग त्याचे आई बाबा म्हणतात आत्ता पोरगं शानं झालं. काय चुकलं कळलं, म्हणजे मुलाचं मन निर्मळ असतं, आपलं आणि परकं असा भेद त्याच्या डोक्यात नसतो. पण आई वडील आणि शाळेतले शिक्षक या भेदाच्या भिंती तयार करतात, आणि मग भेदाच्या भिंती त्याच्या डोक्यात तयार झाल्या की आम्ही म्हणतो आता हे काय झालं, शानं झालं. पण आध्यात्मिक अर्थीनं ते सगळ्यात काय झालं, अज्ञानात गेलं. बरोबर, कारण त्याच्या डोक्यात भेदाच्या भिंती निर्माण झाल्या, आणि मग ह्या भेदाच्या भिंती काढून टाकायसाठी मग पुन्हा परमार्थ करावा लागतो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आम्ही म्हणतो हे 4 भिंतीचं 10 बाय 10च्या 4 खोल्यांचं घर माझं, आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर. आम्ही 4 भिंतीत राहतो तेव्हा मग तुमचं पाणी आमच्याकडे आलं, आमचं पाणी तुमच्याकडे गेलं, तुमचं पावसाचं पाणी इकडे पडलं, सुरू भांडणं. पण हे विश्वची माझे घर एवढा मनाचा मोठेपणा झाला, एवढं अंतःकरण विशाल झालं तर हे वादविवाद निर्माण होणार नाहीत. मुद्दा सांगण्याचा काय होता, अर्भक म्हणजे लहान मूल हे निर्मळ मनाचं असतं. त्याची निर्मळता आणखी एका ठिकाणी दिसते. ते मूल जितक्या सहजपणे तुम्ही खायला दिलेला भात कालवतं तितक्याच सहजपणे आपली शी सुद्धा कालवतं. म्हणजे आपण केलेली शी आणि भात ह्याच्यातला फरक त्याला कळत नाही. हा त्याच्या मनाचा निर्मळपणा आहे. पण आई वडील शिकवतात हे घाण आहे, हे चांगलं आहे.
म्हणजे त्याच्या डोक्यात पुन्हा काय निर्माण झाला, भेद निर्माण झाला. आरोग्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी आवश्यक असल्या तरी भेद निर्मिती आपण करतो, याकडे आपलं काय होतं, दुर्लक्ष होतं. मुद्दा महत्त्वाचा आहे, तो अर्भक जेवढं निर्मळ असतं, तो मनाचा निर्मळपणा मी कुणाकडून शिकलो, अर्भकाकडून शिकलो. गुरु का केलं एवढंच. त्याला तहान भुकेची काळजी करत नाही लहान मूल, त्याची काळजी कोण करतं, आई करते त्याची. म्हणजे लहान मुलाला आपल्याला भूक लागली हे सांगावं लागत नाही, तिला त्या मुलाला लागलेली भूक कुणाला कळते, आईला कळते. एवढी त्यांची एकनिष्ठता असते, एकरूपता असते. मग आमचं दुःख कुणाला कळेल, भगवंताला कळेल, पण त्याला कळावं एवढी एकनिष्ठता त्याच्याशी आपली असली पाहिजे. तर त्याला ते सांगावं लागणार नाही, न सांगता सुद्धा काय होईल, कळेल. अस्सल भक्ताच्या बाबतीत हे निश्चितमध्ये काय होतं, याचे अनुभव येतात. त्यानंतर मी एका कुमारी मुलीला गुरु केलं. आता कुमारी मुलीकडून काय शिकलो, एका कुमारिका मुलीला नवऱ्याकडचे म्हणजे लग्न करायसाठी नवऱ्या मुलग्याकडचे घरचे वरपक्षाचे लोक आले, आणि हे वरपक्षाचे लोक आल्यानंतर आपल्या घरात कोण नाही हे आता त्या वरपक्षाच्या लोकांना बाहेर कळू नये म्हणून तिने काय केलं, आपल्या हातातल्या बांगड्या काढून ठेवल्या. 2-4 बांगड्या होत्या, त्यातल्या बांगड्या काढून ठेवल्या आणि फक्त एकच बांगडी ठेवली. त्यामुळं आता काय आपल्याला सगळे अन्नपदार्थ घरात तयार मिळतात, ही जुन्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळी पाहुणे आले की त्यांना काहीतरी करायचं झालं तर भात सडायला लागायचे, आणि भात सडताना त्या बांगड्यांचा काय व्हायचा, आवाज व्हायचा. मग असा आवाज होऊ नये, आणि असा आवाज झाल्यामुळं घरात कुणी नाही हे त्यांना काय होईल, कळेल, म्हणून तिनं काय केलं, आपल्या हातातल्या बांगड्या काढून ठेवल्या, आवाज नको म्हणून. आम्हाला काय शिकवलं ह्याच्यातून, एक बांगडी असली की आवाज येत नाही, तसं आपण सुद्धा एकांतात राहावं. आपण सुद्धा काय करावं, एकांतात राहावं. हे त्या कुमारिकेकडून मी शिकलो. कारण एकांतात छान अभ्यास होतो. त्याच्यात 2 भाग आहेत. एकांतात असल्याचा दुष्परिणाम होतो, विकार जागे होतात, आणि एकांतात असलेला सुपरिणाम होतो की भगवंताचं चांगलं चिंतन करता येतं. आपल्यात कुठली वासना, शुभ वासना आहे का अशुभ वासना आहे, त्यावर एकांतात आपण काय करतो हे अवलंबून राहतं. पुढं शरकृत म्हणजे बाण तयार करणारा. या बाण बनवणाऱ्याकडून मी एक शिकलो की राजाची मिरवणूक दारातून गेली तरीसुद्धा बाण तयार करणाऱ्याचं लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलं नाही, इतका तो आपल्या कामात एकाग्र होता. ही एकाग्रता मी त्याच्याकडून शिकलो. नंतर सापाला मी गुरु केलं, आयत्या बिळात नागोबा. म्हणजे तो दुसऱ्यानं तयार केलेल्या घरात राहतो. आपण सगळे गृहस्थ आहोत, आपण काय दुसऱ्या कोणाचं घर घ्यायचं नाही. गृहस्थानं घर बांधावं, पण साधकानं स्वतःसाठी घर बांधून राहण्याची गरज नाही. म्हणजे जे संन्यासी आहेत, ज्यानं संन्याशानंच आपलं घर करू नये, कारण घर तयार केलं की घराबद्दलची आसक्ती निर्माण होते. हे मी सापाकडून शिकलो. पूर्ण नाभी म्हणजे कोळी तोंडातून तंतू काढतो, त्याचं जाळं विणतो आणि त्याच्यातच आपण राहतो. तसं परमात्मा आपल्याच संकल्पानं, आपल्याच मायाशक्तीनं ही सृष्टी निर्माण करतो. सुपेशकृत म्हणजे भुंगा काय करतो, एखाद्या आळीला पकडून आणतो, आणि एखाद्या आळीला पकडून आणलं की त्याला आपल्या घरात ठेवतो. आता तो जो आळी आहे ती आळी घाबरते, कशाला, भुंगा आता कधीही येईल आणि मला खाऊन टाकेल. आपण जसे अन्नपदार्थ आणून घरात ठेवतो तसं भुंगा वेगवेगळे कीटक आणून आपल्या घरात ठेवतो, आणि ते कीटक भुंगा आता कधी येणार आणि आपल्याला खाणार याच्या भीतीनं सतत त्या भुंग्याचं चिंतन करतात. त्याचा परिणाम असा होतो, त्या कीटकांचं भुंग्यात रूपांतर होतं. कुण्याचं चिंतन केल्यामुळं, भुंग्याचं चिंतन, भीतीनं भुंग्याचं चिंतन केलं. तसं आपण जर प्रेमानं भगवंताचं चिंतन केलं तर भगवंताशी काय होता येतं, एकरूप होता येतं. हे मी त्या नाथ महाराज म्हणतात, ज्याचा ज्याचा जो गुण तो मी घेतला जाण. अशा प्रकारे हे 24 गुरूंचं चिंतन या ठिकाणी पूर्ण झालं. घ्या. सुंदर विवेचन केलेले गुरुविषयी. म्हणून गुरूंचं स्मरण हे भगवंताचं स्मरण आहे. म्हणून आपलं सर्वांचं मन हे गुरूंच्या चरणाजवळ लागलं पाहिजे, कारण की तिथं सर्व तीर्थ, सगळ्या ज्ञानाचा आगार ते आहे. त्याच संदर्भातलं एक छोटंसं भजन आपल्याला ऐकवायचा प्रयत्न करतो. सर्वांच्या परिचयाचं आहे, मी सांगत नाही, तुम्ही जर आठवलं तर तुम्ही मनातल्या मनात गायला हरकत नाही.
यानंतर भगवंताचं स्वधामागमन हा प्रसंग आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्याचा प्रसंग. द्वारकेत अपशकुन व्हायला लागले. ब्राह्मणाच्या शापानं यादवांचा नाश होण्याची वेळ आली. तेव्हा सर्व यदुवंशीय भगवंताच्या सांगण्यावरून प्रभासक क्षेत्री आले. दैववशात त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. यदुवंशातल्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कुळातले जे शिल्लक लोक होते त्यांची बुद्धिभ्रष्ट झाली. ते मदिरा प्याले आणि तू मैं असं करू लागले. आपापसात लढू लागले. समुद्राच्या काठावर उगवलेलं मुसळाच्या चूर्णाचं गवत उपटून एकमेकांवर प्रहार करायला लागले. सुरुवातीला जेव्हा 11व्या स्कंदाची सुरुवात झाली तेव्हाच हे सांगितलं होतं की मुसळ मिळालं, म्हणजे जे ऋषींची कुचेष्टा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जो शाप दिला होता मुलगा होईल की मुलगी, त्याऐवजी मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, मुसळ प्रसवेल म्हणून ते जे मुसळ त्यातून निघालं लोखंडी, तर त्याचं चूर्ण करून जे टाकलं होतं समुद्रात ते चूर्णच काठावर आलं आणि त्याचं गवत उगवलेलं होतं. ते गवत घेऊन ते एकमेकाला मारायला लागले. समुद्राच्या काठावर उगवलेलं मुसळाच्या चूर्णाचं गवत उपटून एकमेकावर प्रहार करू लागले. हातात घेतल्यावर गवत वज्रासमान झाले. यदुवंशी इतके मूढ झाले होते की ते श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यावर सुद्धा धावून गेले, म्हणजे श्रीकृष्ण आणि बलरामांना सुद्धा मारायला निघाले. श्रीकृष्ण बलरामाने मुठभर गवत घेतलं आणि त्या गवतानंच सर्वांचा नाश केला. त्यानंतर बलरामाने समुद्राच्या तिलावर बसून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर करून प्रथम बलरामाने देहत्याग केला. भगवान श्रीकृष्ण निजधामास जाण्यास तयार झाले. भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली बसले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या तेजानं झळकणारं चतुर्भुज रूप धारण केलं. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह शोभत होतं. रेशमी पितांबर होता. शेला धारण केला होता. गळ्यात कौस्तुभ मणी होता. शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध मूर्तिमंत होऊन त्यांच्याजवळ उभी होती. त्यावेळी भगवान उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे दिसणारा तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले. उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले. जरा नावाचा व्याध होता. त्यानं त्या मुसळाचा उरलेला लोखंडी तुकडा आपल्या बाणाच्या टोकाला लावला होता. त्यानं तो बाण हरिणाच्या मुखासारख्या वाटणाऱ्या, म्हणजे हरणाचं तोंड जसं दिसतं तशा वाटणाऱ्या भगवंताच्या पायावर तो बाण काय केला, मारला. आता तो कुठून मारला, तो ज्या झाडाच्या आडून मारला. कारण राम अवतारात वालीचा वध करताना रामाने झाडाच्या आडूनच काय केलं होता, बाण मारला होता. आता बघा ना, भगवंताला आपली कर्म चुकली नाहीत. भगवान रामाने वालीचा वध करताना झाडाच्या आडून बाण मारला होता. आता या व्याधानं पारध्यानं काय केलं, झाडाच्या आडूनच त्याला वाटलं की इथं हरिण आहे, हरिण आहे म्हणून त्यानं काय केला, बाण मारला. हरणाचं तोंड दिसतंय, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पायाचा तळवा हरणाच्या मुखासारखा दिसला म्हणून त्यानं काय केला, बाण मारला. भगवंताच्या पायावर बाण मारला आणि जवळ आल्यानंतर ते चतुर्भुज भगवान आहेत हे पाहून त्याला आपल्या अपराधाची जाणीव झाली. आपलं काय चुकलं हे कळलं. त्यानं भगवंतांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तू रडू नकोस आणि भिवूही नकोस, कारण हे काम तू माझ्या मनासारखंच केलंस. माझ्या अनुग्रहानं तू स्वर्गात जाशील, कारण तू मला बाण मारावास ही योजना कोणाची आहे, माझीच आहे. एवढ्यात भगवंताचा सारथी दारुक तिथं पोहोचला. दारुकाने रथातून उडी मारली आणि तो भगवंताच्या चरणावर लोटांगण घालू लागला. शुकाचार्य म्हणतात, दारुकाच्या देखत भगवंताचा रथ आकाशात उडाला. त्या पाठोपाठ भगवंताची सगळी आयुधंसुद्धा निघून गेली. भगवान दारुकाला म्हणाले, तू आता द्वारकेत जा. यादवांनी एकमेकाचा केलेला संहार, बलराम दादांना प्राप्त झालेली परमगती आणि माझी अवस्था त्यांना सांग. तसेच आता तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवारासह द्वारकेत कुणीही राहू नका, कारण द्वारका आता समुद्रात बुडणार आहे. सगळेजण आपापलं धन आणि आपल्या माता पित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणात इंद्रप्रस्थाला जा. मी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ हो आणि आपल्या स्वरूपात स्थित हो. कुणाला सांगितलं, आपला सारथी दारुकाला सांगितलं. एवढ्यात ब्रह्मदेव, भगवान शंकर, ऋषीमुनी भगवंताचं प्रयाण बघण्यासाठी तिथं आले. परंतु आश्चर्य म्हणजे भगवान अग्निमय योग धारणेनं आपल्या धामाला निघून गेले. भगवंत आतापर्यंत दिसत होते, एका दुसऱ्या क्षणी भगवंत तिथं दिसायचे बंद झाले. तिथं काहीही दिसत नव्हतं. त्यांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मी निघून गेल्या. हे वाक्य महत्त्वाचं आहे. काय सांगितलं, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर त्यांच्याबरोबर पृथ्वीवरून सत्य निघून गेलं. म्हणजे आता जगात काय
आता अनुभवच आहे रोज, काय एक गोष्ट खरी नाही. सत्य निघून गेलं, धर्म निघून गेला, कीर्ती निघून गेली. आता बरेच लोक कीर्तीच्या पाठीमागे लागतात, पण कीर्ती काही त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही, कारण खरी कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर गेली. आता पृथ्वीवर असलेली कीर्तीचं स्वरूप हे त्या मूळ कीर्तीची फक्त सावली आहे. काय म्हटलं कळलं? ही त्या मूळ भगवान श्रीकृष्णांची जी कीर्ती आहे त्याची फक्त सावली आहे. झाडाची सावली खरी असते का? कधी असते, कधी नसते. आणि आता या पृथ्वीवरचे लोक आपण सगळेजण कशाच्या मागं धावायला लागलो? त्या कीर्तीच्या मागं धावायला. त्यामुळं ती कीर्तीच्या मागं जे जातात त्यांना त्यांच्याकडे ती ढुंकून बघत नाही, आणि कीर्ती ज्यांच्याकडे जाते ते तिच्याकडे ढुंकून बघत नाही. वाक्य उलटी सुलटी सांगितली आहे, लक्षात आली का? बघा, जे कीर्तीच्या मागं लागतात त्यांच्याकडे कीर्ती ढुंकून बघत नाही, आणि कीर्ती ज्यांच्या मागं लागते ते तिच्याकडे बघत नाहीत. त्यामुळं कीर्ती नेहमी कुमारिका राहते, तिला कोण वरत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पृथ्वीवरून सत्य, धर्म, कीर्ती आणि लक्ष्मी सुद्धा निघून गेली. मग आता जे आहे ती फक्त त्यांची काय आहे? सावली आहे, छाया आहे. खरं तर ते भगवान सर्वव्यापी आहेत. ते व्यक्त झाले होते, आता फक्त अव्यक्त झाले. शुकदेव म्हणतात, परीक्षिता, भगवंताचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणं, निरनिराळ्या लीला करणं आणि अंतर्धान पावणं हा सर्व प्रकार त्यांनी मायेनं केलेला अभिनय आहे. मायेनं केलेला अभिनय आहे. भगवंत निजधामाला गेले म्हणजे काय? यापूर्वी मी एकदा सांगितलंय, परत एकदा आठवण करून देतो. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचे 4 अर्थ होतात. ते आपल्या ब्रह्मस्वरूपात स्थित झाले, म्हणजे त्यांचं जे मूळ निर्गुण स्वरूप आहे ब्रह्मरूप, त्या ब्रह्मस्वरूपात स्थित झाले. दुसरा अर्थ, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले म्हणजे द्वारकेत त्यांनी जी द्वारका निर्माण केली होती त्या द्वारकेत ते नित्यत्वानं राहिले. भगवान निजधामाला गेले याचा तिसरा अर्थ, ते द्वारकेतनं बाहेर पडले, ते सरळ पंढरपूरला येऊन थांबले, हा त्याचा तिसरा अर्थ. आणि भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचा अर्थ, ते भागवतात प्रविष्ट झाले. ज्या भागवताचा आपण 7 दिवस सप्ताह करतो आहोत त्या भागवतात भगवान श्रीकृष्ण शब्दरूपानं प्रविष्ट होऊन राहिले. असा हा 11वा स्कंद या ठिकाणी संपला. 12वा हा शेवटचा स्कंद आहे. या 12व्या स्कंदाचं लक्षण आहे आश्रय. या 12व्या स्कंदात एकूण 13 अध्याय आहेत आणि या सर्व अध्यायांमध्ये आश्रय या तत्वाचा विचार केला आहे. आश्रय म्हणजे आता उदाहरणार्थ मी इथं बसलोय, मला आश्रय कुणाचा आहे? खुर्चीचा. खुर्चीला आश्रय कुणाचा आहे? व्यासपीठाचा. व्यासपीठाला आश्रय कुणाचा आहे? पृथ्वीचा. आणि पृथ्वीला आश्रय कुणाचा आहे? पांडुरंगाचा. आता कळलं? म्हणजे जी सगळी सृष्टी आहे या सगळ्या सृष्टीला आश्रय कुणाचा आहे? परमात्म्याचा. म्हणजे जरी हे विविध रंगी पृथ्वी सृष्टी दिसत असली तर या सगळ्याला आधार कोण आहे? परमात्मा. त्याचं चिंतन या 13 अध्यायांमध्ये 12व्या स्कंदात केलं. त्यातले काही भाग बघूया आपण. सुरुवातीला कलियुगाचे धर्म सांगितलेत. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले आणि भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर कलियुग यायला सुरुवात झाली. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, द्वापार युगाच्या शेवटी भगवंत निजधामाला गेले, त्यामुळे हे राजा बलवान कलीच्या प्रभावानं, बलवान काळाच्या प्रभावानं धर्म, सत्य, पवित्रता, दया, क्षमा, आयुष्य, बल आणि स्मरणशक्ती या सगळ्या गोष्टींचा इथून पुढे लोप होत जाईल. म्हणजे ह्या गोष्टी कमी होत जातील. स्मरणशक्ती सुद्धा आहे त्याच्यात. म्हणजे कलियुगाच्या प्रभावामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होईल, बळ कमी होत जाईल, तुमच्या अंतःकरणातली दया कमी होईल, पवित्रता कमी होईल, सत्याचं आचरण कमी होईल, धर्माचं आचरण सुद्धा काय होईल? कमी होईल. कशामुळं? कलियुगाच्या प्रभावामुळं. आता मी ज्या काही 4 ओळी पुढे सांगणार आहे ती काही कौलवकर महाराजांची भाकणूक नाही. भाकणूक केल्यासारखं सांगितलंय, पण हे कलियुगामध्ये काय काय होईल हे शुकदेवाने सांगितलंय राजा परीक्षितेला. कलियुगामध्ये ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती असेल त्याला लोक कुलीन आणि सदाचारी आणि सद्गुणी मानतील. ज्ञानापेक्षा धन महत्त्वाचं ठरेल. धर्म विकला जाईल, न्याय विकला जाईल, विवाह संबंध एकमेकाच्या आवडीवरून ठरतील, व्यवहारात कपटाला महत्त्व येईल, ब्राह्मणाची ओळख केवळ जानव्यापुरती राहील, बाह्य वेशावरून आचार विचार ठरवले जातील, बोलण्यातलं चातुर्य हेच पांडित्य ठरेल, गरिबी हे दुर्जनत्वाचं लक्षण असेल, म्हणजे गरीब आहे म्हणून तो वाईट आहे, लोक दूरच्या तीर्थक्षेत्राला जातील, म्हणजे वैष्णव देवीला जातील, पण घरातल्या आईकडे बघणार. हे मी जोडले. म्हणजे भागवतानंच सांगितलंय, मी जोडले म्हणजे ते काही चुकीचं जोडलेलं नाही.
आई वडील ही घरातली तीर्थक्षेत्र सोडून लांब लांबच्या तीर्थक्षेत्रांना लोक काय करतील, जातील. आपलं पोट भरणं याला पुरुषार्थ मानला जाईल. ठासून बोलतो, खोटं बोल पण रेटून बोल, त्याला सत्य मानलं जाईल. सत्वगुणाची अपेक्षा असणारे लुटायला लागतील. सामाजिक स्थिती चांगली असणार नाही. अवर्षण पडेल. कधी राजा लुटेल तर कधी निसर्ग लुटेल. सर्वात मोठं दुःख रोगांचं असेल. सर्वात मोठं दुःख त्या पाठोपाठ पोट भरण्याचं असेल. माणसाचं आयुष्य 20-30 वर्षापर्यंत कमी येईल. नंतरच्या काळात माणसाचं आयुष्य किती वर्षाचं होईल? 20 ते 30 वर्षाचं. आत्ता सरासरी शास्त्रज्ञाने शोधून काढलेला कालावधी आहे 56 वर्षाचा. म्हणजे अजून काही इतक्या खाली आलेलं नाही. म्हणजे आपल्या जीवनाची धन्यता करून घ्यायला वेळ आहे अजून. अजून काही 20-30 वर्षापर्यंत आलेलं नाही आयुष्य. धर्मकार्यात पाखंडी लोक पुढे येतील. धार्मिक म्हणवणारी माणसं चोरासारखे लुबाडतील. गायी शेळी एवढ्या लहान होतील. दूध कमी येईल. रक्ताची माणसंच फक्त आपले नातेवाईक मानले जातील. बाकी दुसऱ्या कुणाला आपलं म्हटलं जाणार नाही. कलियुग जसजसं शेवटाकडे जाईल तसं माणसं गाढवाप्रमाणे वागतील. माणुसकी संपेल. अशी अवस्था होताच धर्मस्थापना करण्यासाठी भगवंत अवतार घेतील. शंभल नावाचा गावचा प्रमुख असेल. त्याच्या पोटी विष्णुयश नावाचा ब्राह्मण जन्माला येईल आणि त्याच्या घरी भगवान कल्की रूपात अवतार घेतील आणि सर्व दुष्टांचा संहार करतील. आज परवा मी म्हटलं होतं एकदा, कलियुग 4,32,000 वर्षांचा आहे. त्यापैकी आत्ता 5,122 वर्ष झाले. कलियुग किती वर्षाचा आहे? 4,32,000 वर्षांचा आहे. त्यातली आत्ता फक्त 5,122-23 वर्ष झालेली आहेत. म्हणजे अजून बराच काल आहे. त्यामुळे आता काय लगेच घाबरायची गरज नाही. पण घाबरायची गरज नसली म्हणून काही वेळ वाया घालवायला सांगितलेला नाही. काळ वेळ याचं गणित काय केलं पाहिजे? सोडवलं पाहिजे गतीचं. जीवनाची धन्यता करून घ्यायला आपल्या हातात वेळ आहे. म्हणून आत्ताच सावध व्हा. आपलं काम अजूनही होऊ शकतं हे यातनं कळतं. पुढं परीक्षितने विचारलं, मुनिवर्य, या कलियुगात इतके दोष आहेत तर मग कोणत्या उपायाने ते दोष नाहीशी होतील? परीक्षितानं शुकदेवांना प्रश्न विचारला. शुकदेव म्हणतात, कलियुगामुळं वस्तू, ठिकाणं, अंतकरण यामध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंताचं स्मरण केलं असता नाहीसे होतात. हृदयात असलेले भगवान श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन आणि आदरभाव बाळगला तरी मनुष्याच्या हजारो जन्मातली पापं काय करतात? नष्ट करतात. म्हणजे कलियुगात अनेक दोष आहेत, पण कलियुगातली एक चांगली गोष्ट म्हणजे इथलं माणूस कशानं तरेल, माणसाचं कशानं कल्याण होईल? भगवंताच्या नामानं. भगवंताच्या नामानंच माणसाचं कल्याण होईल. म्हणून मगाशी म्हटलं, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता कलियुगी उद्धार हरीच्या नामे या संदर्भातली एक कथा आहे. कथा अशी आहे, महाभारताचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराभव झाला. कौरव सगळे मारले गेले. पांडवांचा मुख्य धर्मराज युधिष्ठिर हे राज्यावर बसले. धर्मराज युधिष्ठिराने अतिशय उत्तम प्रकारचा राज्यकारभार केला. एक दिवस घटना अशी घडली, धर्मराज युधिष्ठिर राजवाड्यात होते आणि अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव ह्या चौघांनी युधिष्ठिरांची परवानगी काढली आणि हे चौघजण मृगया म्हणजे शिकार करायला बाहेर पडले. शिकार करण्यासाठी ते हस्तिनापुरातल्या एका चौकात आले. चौक कशाला म्हणायचं? ज्या एका ठिकाणाहून 4 दिशेला रस्ते जातात त्याला काय म्हणायचं? चौक. त्या चौकातून वेगवेगळ्या 4 दिशांना हे चौघजण शिकारीसाठी गेले आणि शिकारीसाठी गेल्यानंतर त्यांना काही अपशकुन दिसले. म्हणजे ज्या ज्या रस्त्याने गेले त्या चौघांना काही अपशकुन दिसले. अपशकुन म्हणजे काही वाईट दिसलं असं नाही, पण आजपर्यंत जे चित्र बघितलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसलं. त्यामुळं त्यांना वाटलं की हे अपशकुन आहेत आणि हे असं का होतंय याचे प्रश्नांची उत्तरं विचारायला ते परत शिकारीला पुढे न जाता मागं आले. तर त्यांना काय काय दिसलं? भीम ज्या रस्त्यानं गेला त्या रस्त्यानं भीमाला 2 सोंडेचा हत्ती दिसला. म्हणजे आजपर्यंत युद्ध झाली, त्या युद्धात किती सोंडेचे हत्ती होते? 1. पण त्याला 2 सोंडेचा हत्ती दिसला. मग भीमाने विचार केला की 2 सोंडेचा हत्ती आपण प्रथमच पाहिला, हा अपशकुन झाला म्हणून तो तिथून परत आला. ज्या रस्त्यानं अर्जुन गेला होता त्या अर्जुनानं एका गायीला वासराला जन्म देताना पाहिलं. गायीनं वासराचं अंग चाटून काढलं, स्वच्छ केलं. वासरू धडपडत उभा राहिलं. गायीजवळ गेलं, गायीजवळ दूध प्यालं. दूध पिऊन मागं येऊन बसलं आणि थोडा 2 तासाचा कालावधी गेल्यानंतर ते वासरू उठलं आणि गायीलाच धडका मारायला लागलं.
असं चित्र अर्जुनानं बघितलं नव्हतं. अर्जुनाला वाटलं हे विचित्र आहे, अपशकुन आहे. अर्जुनही शिकारीला पुढं न जाता परत आला. तिसरं, नकुल ज्या रस्त्यानं गेला त्या रस्त्याच्या कडेला त्याला 2 विहिरी दिसल्या. त्यातल्या एका विहिरीला भरपूर पाणी होतं, पण ते प्यायला चालत नव्हतं. त्याच्या थोड्या अंतरावर दुसरी एक विहीर होती, त्याला पाणी अतिशय चांगलं होतं, प्यायला चालत होतं, पण तळालाच होतं. म्हणजे एक विहीर पाण्यानं भरलेली होती, पाणी प्यायला चालत नव्हतं. दुसऱ्या विहिरीत अगदी तळाला पाणी होतं, पण ते प्यायला चालत होतं, पण मिळालं तळाला असल्यामुळं मिळालं नाही. हे चित्र दिसलं म्हणून तो तिथून परत आला. चौथं, सहदेव ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं तो रस्ता डोंगराच्या कडेनं जात होता. मोठा पर्वत होता, पर्वतावर मोठ्या मोठ्या शिळा होत्या. त्यातली एक शिळा वरून घरघरत येताना त्यानं बघितली. ती शिळा आता खाली पडणार. खाली काही भिल्ल जातीच्या लोकांची घरं होती, त्यांच्यावर ती शिळा पडली तर माणसं मरून जाणार अशी त्याला भीती वाटली. आणि तो त्या घरघरून येणाऱ्या शिळेकडे पाहत असताना ती शिळा एका गवताच्या काडीला तटून थांबली. आता माणसं 10 लावली तर ती थांबणार नाही. वर्ण उंचावरून डोंगरावरून घरघळत येणारी शिळा 10 माणसांनी धरली तरी थांबणार नाही. पण ती कशाला तटून थांबली? एका गवताच्या काडीला तटून थांबली. 4 जण राजवाड्यात परत आले. तोपर्यंत दारात भगवान श्रीकृष्ण आल्याचं त्यांना दिसलं होतं. आणि ते श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर आत होते. हे 4 जण आत गेले आणि श्रीकृष्णांना त्यांनी ह्या 4 गोष्टी सांगितल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, मी निजधामाला गेल्यानंतर कलियुग येईल आणि ह्या कलियुगाची ही काही चिन्ह आहेत. जसं सूर्य उगवायच्या अगोदर तांबडं फुटतं, म्हणजे आता सूर्य येणार आहे, तसं कलियुग येण्याची ही काही लक्षणं दिसायला लागलेली आहेत. तर त्याचे अर्थ लक्षात घ्या. भीमाला जो 2 सोंडेचा हत्ती दिसला त्याचा अर्थ असा होता की कलियुगात माणसं 2 तोंडानं बोलतील, समोर एक बोलतील आणि माघारी एक बोलतील. आता हे काही फोडून सांगत नाही, अनुभवानं लक्षात घ्या. पुढं अर्जुन ज्या रस्त्यानं गेला त्याला असं दिसलं होतं की गायीनं एका वासराला जन्म दिला, त्याला चाटून स्वच्छ केलं, वासरू गायीचं दूध प्यालं, परत येऊन बसलं आणि नंतर जाऊन गायीला धडका मारायला लागलं. याचा अर्थ असा, आई वडील कलियुगामध्ये आई वडील 4 मुलांना जन्म देतील, 4 मुलांना लहानाचं मोठं करतील, पण 4 जण मिळून आपल्या आई वडिलांना सांभाळणार. कुठं पाठवतील? आपण आता वाक्य जोडूया, वृद्धाश्रमात पाठवतील. हा याचा काय आहे अर्थ आहे. म्हणजे वासरू गाईचं दूध प्यालं आणि गाईलाच धडका मारायला लागला. आता वर्तमानपत्रातल्या रोज बातम्या, दारूला पैसे दिले नाही म्हणून आईला मारल्याच्या घटना रोज दिसतात. दारूला पैसे दिले नाहीत म्हणून वडिलांना मारल्याच्या घटना. कोल्हापूर जिल्ह्यात तर फारच भयानक घटना आहे. आईला मारून तिचं मांस भाजून खाण्यापर्यंतची एकाची मजल गेली. ह्याला माणूस कसा म्हणायचा हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे काय सांगितलं हे चुकीचं आहे अशातला काही भाग नाही. तिसरं, नकुल ज्या रस्त्याने गेले त्यांना 2 विहिरी दिसल्या. एका विहिरीला भरपूर पाणी होतं, प्यायला चालत नव्हतं. दुसऱ्याला पाणी प्यायला चालत होतं पण कमी होतं. समाजात काही लोकांच्याकडे भरपूर पैसा असेल पण त्यांचा समाजाला काही उपयोग होणार नाही. आणि दुसरं, ज्यांच्याजवळ काही पैसे नसतील पण समाज सुंदर करण्यासाठी ते धडपडत राहतील. हा तिसरा अर्थ. चौथं, सहदेव ज्या रस्त्याने गेले त्यांना वर्ण घरघळत येणारी मोठी शिळा दिसली आणि ती गवताच्या काडीला थांबली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ती गवताची काडी म्हणजे भगवंताचं नाम आहे. कलियुगातल्या माणसांवर अनेक प्रकारची संकट 4ही बाजूनं कोसळतील, पण या संकटातून माणसाला बाहेर काढण्याचं काम कोण करेल? भगवंताचं नाम करेल. ही गवताची काडी म्हणजे भगवंताचं नाम. संसार तरुण जाण्यास भगवंताच्या कथा श्रवण करणं हीच खरी नौका आहे, असं शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं. यानंतर शुकदेवाने केलेला अंतिम उपदेश या ठिकाणी आहे. हे राजन, आता तू मी मरेन हा अज्ञानासारखा विचार सोडून दे. जन्म आणि मरण केवळ तुझ्या देहाचा आहे. देहाचा लय म्हणजे तुझा लय नाही. तुझा कधी जन्म झाला ना कधी तुझा जन्म झाला होता, ना आता झालेला आहे, ना पुढं कधी होणार आहे. स्वप्नात स्वतःचं मस्तक छाटलेलं दिसतं पण ते खोटं असतं. त्याप्रमाणे जागृतीतलं मरण किंवा जन्म, मरण, म्हातारपण हे जे 6 विकार आहेत ह्या शरीराच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या नाहीत. या सर्व अवस्थांना पाहणारा आत्मा जन्म मृत्यू विरहित असतो. जोपर्यंत आत्म्याचा कर्म, मन, शरीर यांच्याशी संबंध असतो तोपर्यंतच जीवदशा असते. आत्मा अजर आणि अमर आहे. म्हणून हे राजन, तू परमात्म्याच्या चिंतनानं भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीनं आपल्याच अंतकरणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे. तू मृत्यूचाही मृत्यू ईश्वर आहेस. म्हणून ब्राह्मणाच्या शापानं प्रेरित झालेला तक्षक
तुला भस्म करू शकणार नाही. मी ब्रह्म आहे याचं सतत अनुसंधान ठेव, म्हणजे तू मला माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. राजा परीक्षित म्हणाला, गुरुवर्य, आपण मला शांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून निर्भय बनवलं आहे. आता खुशाल तक्षकाला येऊ द्या. मला कुणाचंही आणि मृत्यूचंही भय वाटत नाही. भगवंताच्या परम कल्याण रूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडवला आहे. सूत म्हणाले शौनकादी ऋषींना, सूत आणि शौनक. सूत म्हणाले, असं म्हणून राजानं महर्षी शुकदेवांची पूजा केली. नंतर परीक्षितीचा निरोप घेऊन शुकदेव निघून गेले. राजा परीक्षितानं सुद्धा स्वतःच्या आत्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो ध्यानमग्न झाला. आपला आत्माच ब्रह्मरूप आहे अशा ऐक्य बोधात तो स्थिर झाला. परीक्षितीला दंश करण्यासाठी तक्षक सर्प राजाकडे निघाला. कारण दिवस कितवा आहे? 7वा. आणि शाप दिलेला आहे, आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशानं तुझा मृत्यू होईल. परीक्षितीला दंश करण्यासाठी तक्षक सर्प राजाकडे निघाला. वाटेत त्याला कश्यप नावाच्या ब्राह्मणानं पाहिलं. हा कश्यप नावाचा ब्राह्मण सापाचं विष उतरवण्यात पटाईत होता. आपण त्याला दंश केला आणि ह्यानं उतरवलं तर त्याचा मृत्यू होणार नाही, म्हणून तक्षक सर्पानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याला भरपूर धन दिलं आणि त्या कश्यपांना तिथंच थांबवून ठेवलं. नंतर तक्षक ब्राह्मणाचं रूप घेऊन राजाजवळ आला आणि पुन्हा सर्पाचं रूप घेतलं व राजा परीक्षितीला दंश केला. पण त्याआधीच राजा परीक्षित ब्रह्मरूप झाला होता, शरीरापासून वेगळा झाला होता, मुक्त झाला होता. राजा परीक्षितीचा ज्येष्ठ पुत्र जन्मेजय याला ही बातमी कळली. त्याला राग आला आणि त्यानं रागानं सर्व सर्पांना मारण्यासाठी एक यज्ञ सुरू केला. कारण कुणामुळं मृत्यू झाला? आपल्या वडिलांचा तक्षक सर्पामुळं मृत्यू झाला, म्हणून त्यानं सर्व सर्पांना मारण्यासाठी यज्ञ सुरू केला. तक्षक सर्प इंद्राच्या मागे जाऊन लपला. जन्मेजयानं इंद्रासह तक्षकाची आहुती, म्हणजे इंद्राच्या नावानंच इंद्र आणि तक्षक दोघांच्या नावानं आहुती टाकली. तेव्हा अंगिरानंदन बृहस्पती जन्मेजयाला म्हणाले, ही 4 वाक्य आता सगळ्यांनी कोरून ठेवा जी सांगतो ती. हे राजा, जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसार जीवन, मरण आणि मरणोत्तर गतीला प्राप्त होतात. कर्माव्यतिरिक्त कोणीही दुसरा कुणाला सुखदुःख देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला होणारं सुखदुःख हे कशामुळं होतं? आपल्या कर्मामुळं होतं. आपल्याला दुसरा कुणीही सुखदुःख देत नाही. हे जन्मेजया, साप, चोर, अग्नी, वीज पडणे, तहान, भूक, रोग इत्यादी निमित्तानं प्राणी मरण पावतात. हा सर्व प्रारब्ध कर्माचाच भोग आहे. काळाची गती विचित्र आहे. तुझ्या बापाचं मरण तक्षक सर्प दंशानं सांगितलं होतं आणि ठरलं होतं. आपण काळाची गती स्वीकारली पाहिजे. हे ऐकून जन्मेजयानं सर्पसत्र बंद केलं. परीक्षित राजाला 7 दिवसात भागवत श्रवणानं मोक्ष प्राप्त झाला. यानंतर भागवताची एक अवतरणिका आहे, म्हणजे सगळं आजपर्यंत जे आपण वाचलं त्याचा सारांश. श्रीमद भागवत ग्रंथाची सुरुवात भागवत महात्म्य सांगून होते. स्कंद 1 मध्ये नारद आणि भक्तिमाता यांचा संवाद, राजा परीक्षित यांची कथा आणि नारदांचं चरित्र येतं. हा स्कंद अधिकाराचं वर्णन करणार आहे. स्कंद 2 याच्यात साधनांचा विचार मांडला. चतुश्लोकी भागवताची 10 लक्षणं हा विचार यामध्ये मांडला आहे. स्कंद 3 सर्ग हे लक्षण आहे. भगवंतानं केलेल्या सृष्टीचं वर्णन याच्यामध्ये आहे. याच्यात वराह अवतार, कपिल मुनी आणि देवहूती यांचा संवाद या स्कंदात आला. स्कंद 4 मध्ये विसर्ग हे लक्षण आहे. ब्रह्मदेवानं केलेली सृष्टी निर्मिती हे या स्कंदाचं लक्षण आहे. यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाचं वर्णन करणाऱ्या कथा येतात. स्कंद 5 हे स्थान हे लक्षण आहे. याच्यामध्ये प्रियव्रताचं आख्यान, नाभी राजा, वृषभदेव, जडभरताचं चरित्र, जडभरत आणि राजा रहुगण यांचा संवाद या स्कंदात येतो. स्कंद 6 मध्ये पोषण हे लक्षण आहे. याच्यात अजामेळाचं आख्यान आणि वृत्रासुराची कथा येते. स्कंद 7 उतय म्हणजे कर्म वासना हे लक्षण या स्कंदात येतं. याच्यात हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांची कथा, नृसिंह अवतार या स्कंदात प्रगट होतो. स्कंद 8 गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन, मोहिनी अवतार, वामन अवतार आणि मत्स्य अवतार यांचं वर्णन या स्कंदामध्ये आलं. स्कंद 9 यामध्ये ईशानू कथा आहेत. अंबरीश राजाची कथा, श्रीराम, ययाती, नाभाग आणि रंतीदेव यांच्या कथा या स्कंदात झाल्या. स्कंद 10 श्रीकृष्णाचं चरित्र, भगवंताच्या विविध लीला, ईश्वर धर्माचं पालन, जरासंधाचं वध, द्वारकेची निर्मिती, सुदामेची कथा आणि भृगु ऋषींनी घेतलेली परीक्षा हे विषय यामध्ये झाले. स्कंद 11 मुक्ती हे लक्षण घेऊन येतो. यामध्ये 9 योग्याने निमी राजाशी केलेला संवाद
अवधूतांचे 24 गुरु आणि भगवंतांनी उपदेश उद्धवाला केलेला उपदेश आणि भगवंताचं निजधामाला जाणं हे विषय या स्कंदात येतात. स्कंद 12 आश्रय हे लक्षण घेऊन येतो. या स्कंदात कलियुगाची लक्षणं, नामसाधना, 4 पुरुषार्थ आणि राजा परीक्षितीला जी परमगती प्राप्त झाली आणि एक मार्कंडेय आख्यान म्हणून हा भाग त्याच्यात येतो. असा हा भागवत ग्रंथ भक्तीचं शास्त्र आहे, ज्ञानाचं भांडार आहे, योग्यांचं ध्यान आहे. या संपूर्ण ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेक या 4 गोष्टींचा विचार मांडलेला आहे. या भागवत महापुराणाच्या पठनानं, श्रवणानं भक्तीची प्राप्ती होते, कारण हे भक्तीचं शास्त्र आहे. सगळ्यांनी हात जोडा, आपण एक प्रार्थना करायची जी व्यासाने भगवंताकडे केली ती. भवे भवे यथा भक्ती म्हणा सगळे. पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त्व नमामि हरिं परम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.